आज रविवार दिनांक 14/4/2024, सत्संग क्रमांक 19. आपलं आद्य गणेश सत्संग सुरू करून आज बरोबर 1 वर्ष झालेलं आहे. मागच्या एप्रिलमध्ये दिनांक 16ला आपण सुरू केला होता हा सत्संग, 16 एप्रिलला. आज 14 एप्रिल आहे, पण आपला रविवारच्या याच्यामुळं 2 दिवस अलीकडे आला. आपला वर्धापन दिन आज आपण संपन्न करणार आहोत. तत्पूर्वी वर्षभरामध्ये जे काही सत्संग झाले किंवा वर्षभरात सत्संगातल्या काही महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा आणि महत्त्वाच्या गोष्टी आपण आजच्या सत्संगात रिपीट करणार आहोत पहिल्यापासून. त्याच्यामुळं आपला जो मागच्या सत्संगात विषय झाला मदासुराचा, तो विषय थोडासा या सत्संगापुरती हे केलेला आहे. सर्व सत्संगांचा आढावा मिळून हा सत्संग असेल. सर्व महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या उजळणी होणं देखील गरजेचं असल्यामुळं आज आपण सत्संग क्रमांक 19 प्रथम वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होत आहे. त्यानिमित्त मागच्या सत्संगाचा आढावा व सत्संग क्रमांक 19 ला सुरुवात. आतापर्यंतच्या सत्संगांमध्ये 18 सत्संग आपले संपन्न झाले. त्याच्यामध्ये मुद्गल पुराण हा ग्रंथ आपण निरूपणासाठी या ठिकाणी सुरू केलेला आहे. मुद्गल पुराण का हे देखील आपण मागच्या सत्संगात पाहिलं, ते पण थोडक्यात सर्व गोष्टी आपण सांगणार आहोत. आज झूमवर देखील आपले पुण्याबाहेरचे साधक उपस्थित आहेत, त्याच्यामुळं ते देखील थेट प्रक्षेपण चालू आहे. झूम ॲपवर प्रक्षेपण चालू आहे. त्या सर्वांना आवाज व्यवस्थित येत आहे ना? एकदम दिसण्यात आणि ऐकण्यात काही प्रॉब्लेम नाही दिसते. प्राची एकटीच प्राची आवाज येतोय का? कोणीतरी माईक ऑन करून सांगा आवाज येतोय का आणि दिसतोय का? क्लॅरिटी झूम वाले येतोय. छान आवाज येतो. ठीक. आपली प्राची किरकोळ ही गुजरातवरून जॉईन झालेली आहे. कुसाळकर औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरवरून जॉईन झालेले असे बाहेरच्या साधकांसाठी देखील आपण व्यवस्था केलेली आहे झूम ॲपची. आणि इतरही काही माझ्याकडे येणारे जे क्लायंट आहेत त्यांनी पण इच्छा व्यक्त केली की आम्हाला देखील सत्संग अटेंड करायचा आहे. त्याच्यामुळं आपण झूमवर हे सुरू केलेलं आहे पुण्याच्या बाहेरच्या लोकांसाठी. सत्संगात येऊन बसणं याच्यासारखं महत्भाग्य नाही, कारण की ज्या ठिकाणी सत्संग चालतो त्या ठिकाणी आपली निगेटिव्हिटी पूर्ण निघून जात असते. त्याच्यामुळं पण आता कोणाला म्हणजे इलाजच नाही, त्यांच्यासाठी ही व्यवस्था आपण केलेली आहे. आपल्या विषयाला सुरुवात करूया. दिनांक 16 एप्रिल 2023 ला आपलं आद्य गणेश सत्संग मंडळ सुरू झालं. तर हा सत्संग मंडळ सुरू करण्यामागचा हेतू हा आपण त्यावेळी सांगितला होता की सत्संग कशासाठी आहे. असं हे नाही की तुम्हाला काही उद्योग नाही, मला काही उद्योग नाही म्हणून आपली कामं सोडून आपण येऊन बसतो, अशातली गोष्ट ही नाही. किंवा मग वाती वळण्यासाठी वेळ पाहिजे, दुर्वा निवडण्यासाठी वेळ पाहिजे म्हणून आपल्या पुराणकाराच्या कथा ऐका, अशातली ही बाब नाही. आपल्याला आद्य गणेश सत्संग हा जीवनामध्ये ज्या आपल्याला गरजा आहेत, म्हणजे आपल्या मूलभूत गरजा सर्वांना माहिती आहेत, अन्न वस्त्र निवारा, त्या गरजा तर आहेतच, परंतु याच्या व्यतिरिक्त देखील आपल्याला जीवनामध्ये बऱ्याच अडचणींना, बऱ्याच प्रश्नांना सामोरं जावं लागतं. तर तो प्रत्येकाच्या प्रारब्धाचा तो भाग असतो. ते व्यावहारिक विषय आपण बाजूला ठेवल्यास आपल्याला जीवनामध्ये काही उद्देश आहे आणि तो उद्देश काय आहे हे कळण्यासाठी आपल्याला सत्संगाचं आयोजन आपण केलेलं असतं. जगामध्ये भौतिक करमणुकीची खूप साधनं आहेत महाराज. म्हणजे टीव्ही आहे, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, लॅपटॉप आहे, कॉम्प्युटर आहे, म्हणजे अनेक साधनं आहेत ते आपल्याला माहिती. सोशल मीडिया आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सॲप आहे, भरपूर
नावं घेत बसलं तर हा वेळ पुरणार नाही. तर अशा या सोशल मीडियावर आपलं नुसती करमणूक होते महाराज, करमणुकीची साधनं ही आहेत जगात, परंतु मूळ जे ईश्वरविषयी ज्ञान आहे त्या ज्ञानाचा झरा हा सत्संगच अटेंड केल्यावर तो आपल्याला प्रदान होतो. त्याच्यासाठी कोणताही मोबाईल, कोणताही लॅपटॉप, कोणतंही सोशल मीडियाचं माध्यम उपयुक्त पडत नाही. मग तुम्ही म्हणाल असं कसं, युट्यूबचं आम्ही प्रवचनं ऐकली तर ती उपयुक्त पडतात, परंतु युट्यूबवर पण सांगतो की काहीच व्यक्ती किंवा काहीच संस्था अशा खऱ्या असतील, बाकी सर्व फेक आहे, त्याच्यावर काही विश्वास ठेवू नका. काही मला इथं भेटायला येतात आणि म्हणतात की मला आम्ही युट्यूबचं पाहून बरेच उपाय करतो, परंतु ते उपाय हे खात्रीशीर आहेत का याची कोणीही गॅरंटी घेत नाही. त्याच्यामुळं मी तर म्हणतो युट्यूबपेक्षा एखादा जीवनामध्ये मार्गदर्शक हा खरा हे करावा आणि मग त्याचा सल्ला घ्यावा. कारण की आपल्याला वाटतं घर बसल्या आपली सोय होते, सगळं कळतं, परंतु त्यांनी दुष्परिणाम पण खूप होतात आणि तसे दुष्परिणाम झालेले साधक, दुष्परिणाम झालेले क्लायंट माझ्याकडे बरेच येत असतात. म्हणून मी सांगतो की जीवनामध्ये खऱ्या मार्गदर्शकाची प्रचंड आवश्यकता आहे आणि तो खरा मार्गदर्शक म्हणजे सद्गुरू. आपण हळूहळू पाहणार आहोत की पुढचं आपल्याला काय पाहिजे किंवा पुढं कसं जायचं. मग तुम्ही म्हणाल मुद्गल पुराण हा ग्रंथ या ठिकाणी का सुरू केला? ज्ञानेश्वरी होती, तुकाराम गाथा होता, एकनाथी भागवत होतं, भगवद्गीता होती, बरेच ग्रंथ होते, परंतु आद्य गणेश सत्संग मंडळ हे जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे सृष्टीपूर्व, सृष्टीची रचना कशी झाली आणि सृष्टी रचनेपासून कोण कोण काय काय कशा गोष्टी घडत गेल्या आणि आपल्यापर्यंत त्या कशा आल्या, या सर्वांचा संदर्भ हा पुरातन ग्रंथ मुद्गल पुराण याच्यामध्ये येतो. त्याच्यामुळे आपण निरूपणासाठी मुद्गल पुराण या पुराणाची या ठिकाणी निवड केलेली आहे. मग कोणी म्हणेल की हजारो लाखो करोडो वर्षांपूर्वी घडून गेलेल्या गोष्टींचा आता आपल्या जीवनाशी काय संबंध, परंतु ह्या ज्या गोष्टी घडून गेल्या त्या गोष्टींमध्ये बरेच संत मंडळी, बरीच ऋषी मंडळी यांना अहंकारामुळं किंवा त्यांच्या शरीरातील षड्रिपूंमुळं जे जे काही त्रास झाले ते त्रास कसे झाले आणि त्याच्यातून त्यांची सुटका कोणत्या देवतेच्या उपासनेमुळे झाली किंवा कोणत्या मूळ शक्तीच्या उपासनेमुळे झाली हे आपल्याला इत्थंभूतरित्या या ग्रंथामध्ये उपलब्ध असल्यामुळं हा सदर ग्रंथ आपण या ठिकाणी निरूपणाला घेतलेला आहे. मग आपला विषय चाललाय की हा सगळा खटाटोप कशासाठी. मगाशी मी पॉइंट मांडला की तुम्हाला काही उद्योग नाही म्हणून कोणी इथे येऊन बसत नाही किंवा मलाही काही उद्योग नाही म्हणून मी इथे सांगायला बसत नाही. आपण सर्व आपल्या काय त्याला म्हणतात व्यवहार जो आहे, सर्वांच्या मागं भरपूर व्यवहार आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या घरी कटकटी आहेत, प्रत्येकाला अडचणी आहेत, त्याच्यातून वेळ काढून आपण सत्संग काय अटेंड करतो. कारण की आता मागे मी मुद्दा सांगितला की सत्संग अटेंड करणं म्हणजे आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी असते, आपल्या मनातील निगेटिव्हिटी असते, ती संपूर्ण निघून जाण्यासाठी प्रचंड उपयुक्त साधन हे सत्संग आहे. मग हा खटाटोप सर्व कशासाठी हे आपण पाहणार आहोत की सत्संग 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 तुम्ही म्हणताय, परंतु हे कशासाठी, याचं मूळ उद्देश काय. याचा मूळ उद्देश म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या दुष्ट चक्रातून आपल्याला मुक्तता हवी आहे. ती कशी आहे मी सांगणार आहे. पुनरपि जननम, मला सांगा की मागच्या जन्मी आपण कोण होतो हे आपल्याला माहिती नाही. कोणाला माहिती आहे का इथं? हात वर करून सांगा मागच्या जन्मी आपण कोण होतो. कोणालाच माहित नाही, कोणाला कळत नाही. पुढच्या जन्मी आपण कोण होणार आहे हे पण आपल्या हातात नाही. मग आता हा जो जन्म मिळाला आहे हा आपल्याला धडधाकट जो देह मिळालेला आहे, अंडरलाईन शब्द धडधाकट देह हा मिळाला आहे, त्याचं चीज करणं म्हणजे आद्य ज्ञानाचं ग्रहण करून आपण साधनेवर आरूढ होणं हे ह्या जन्माचं चीज आहे, हे या जन्माचा उद्देश आहे. मग मागचा जन्म आपल्याला माहिती नाही, पुढचा जन्म कळत नाही, पण एक गृहस्थ आले आणि म्हणाले की नाही मी आता दिल्लीला 2 गुंठे जागा घेऊन ठेवणार आहे.
दुसरे त्यांचे मित्र म्हणाले का, कशासाठी? तर ते म्हटले नाही, पुढच्या जन्मी मला दिल्लीतच जन्म घ्यायचा आहे आणि मग त्यावेळेस तिथले भाव काय असतील माहित नाही, त्यापेक्षा आत्ताच घेऊन ठेवलेलं बरं. पण मला सांगा की पुढचा जन्म दिल्लीतच ह्याला मिळणार आहे हे कशावरून? कारण की आपल्या कर्मांच्या हिशोबानुसार वरती सर्व व्यवस्था तयार आहे, वरती ऑडिट तयार आहे, वरती CCTV आहे, सगळं आहे, फक्त आपल्याला ते दिसत नाही. चित्रगुप्त नावाचा ऑडिटर वर बसवलेला आहे, परत 24/7 ईश्वराचा CCTV प्रत्येकावर आहे. त्याची हार्ड डिस्क इतकी प्रचंड आहे की तिचा आपण विचारच करू शकत नाही. आपलं प्रत्येक कर्माचं रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये आहे. मग अशा या व्यवस्थेवर आपण शंका घेऊन उपयोगच नाही महाराज, कारण की आपले CCTV एक वेळ फुल होऊन बंद पडतील, परंतु त्याचा CCTV हा कंटिन्यू चालू आहे. कारण की 365 दिवस 24/7 24 तास आणि 7 दिवस त्याचे CCTV आपल्याकडं आपल्यावर चालू असतात आणि आपल्यावर म्हणजे प्रत्येकावर. आता मी हे जे काय बोलतोय ते सगळं रेकॉर्ड होऊन वर त्याच्या चरणी नोंद होती. आता तुम्ही श्रवण करताय त्याची नोंद त्याच्या चरणी झालेली आहे. आता कोणी गाडीवर आलं, कोणी म्हणजे कर्म भरपूर प्रत्येक जण करतो आणि प्रत्येकावर त्याची नजर आहे महाराज. इतकी ती आघात सत्ता आहे, म्हणून त्या सत्तेला अनाकलनीय सत्ता असं नाव दिलेलं आहे. आणि या अनाकलनीय सत्तेलाच जाणण्याचं काम सत्संग करत असतो. म्हणून आपण आद्य गणेश तत्व हा सत्संग उपक्रम या ठिकाणी सुरू केला. मग आपला कर्माचा विषय चाललाय की तो गृहस्थ म्हणाला की मी दिल्लीमध्ये 2 गुंठे जागा घेऊन ठेवतो. अरे पण बाबा तुला माहिती नाही, तू पुत्र होऊन जन्माला येणार आहेस, घोडा होणार आहेस, डास होणार आहेस का माशी होणार आहे, हे आपल्या हातात नाहीये महाराज. मग हे आपल्या हातात केव्हा आहे त्याचं उत्तर सांगतो की आता एखादा सामान्य गृहस्थ घ्या की ज्यांनी सत्संग म्हणा, सद्गुरु कृपा म्हणा, अध्यात्म म्हणा, ईश्वराचं नाम म्हणा, असं कोणतंच काही केलं नाही आणि त्याचा मृत्यू झाला. मग आता त्याचा मृत्यू झाला तर तो सगळ्या 84 लक्ष योनीतून 84 लक्ष योनी फिरून त्याला मनुष्याचा देह मिळाला होता, परंतु त्याचं त्यांनी चीज केलं का? नाही केलं. मग परत तो त्या प्रवासाला निघणार आहे महाराज. कारण की तुकोबराय गाथ्यात सांगतात एक योनी, परत माताजींनी विषय मांडला, एक योनी कोटी कोटी वेळा. म्हणजे जर का आपण डासाच्या जन्माला गेलो तर तीच योनी कोटी वेळा भोगायची आणि मग परत पुढची. म्हणजे केवढी मोठी जर्नी आहे. जी कोणाला ती हॅपी जर्नी करायची आहे त्यांना परवानगी आहे, काही प्रश्न नाही, कारण की ज्याची त्याची मर्जी. आपल्याला आता जो देह मिळाला आहे त्याचा आपण चीज करायचंय का परत 84 लक्ष योनीत फिरायचं, हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. ज्याला फिरायची आवड आहे ती तो त्याचा प्रश्न आहे. कारण की मग तिथं काय तुम्हाला पासपोर्ट लागत नाही, व्हिसा लागत नाही. एकदा सुरू झालं की सुरू होतं. डास, माशी, मग लोक डास उठला की लोक टाळ्या वाजवतात. त्याचं छोटंसं सांगतो. एक डास होता आणि डासाचं पिल्लू होतं. तर डासाचं पिल्लू आईला म्हणालं, अगं आई माझं खूप लोकांनी स्वागत केलं. ती म्हणली का, कसं काय? म्हणजे नाही, मी दिसलं की टाळ्या वाजवायची. टाळ्या म्हणजे अरे वेड्या स्वागत नाही ते तुला मारायला टपले. तर असं प्रत्येक योनीचं आहे. जर का तुम्ही घोडा झाला तर घोडा होऊन समजा महाबळेश्वर मध्ये जन्म झाला तर महाबळेश्वरच्या घोड्यांना ते पॉइंटला फिरवतात. अंगावर किती किलो बसावं याचा काही हे नाही, नेम नाही. 70 किलो, 90 किलो, 95 किलो. मग दिवसभर ते पॉइंटला फिरवलं ओझं. रात्री मालकाने दारू प्याली, मालक दारूच्या नशेत तर्र झाला आणि घोडा तसाच राहिला. मग तो किंकाळत किंकाळत, त्याला भूक लागली असेल, पाणी असेल, सगळं असेल. मग अशा या योनी आहे त्या प्रचंड कष्टदायक, तापदायक योनी आहेत. म्हणून आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. तुकोबराय सांगतात, लागुनिया पाया विनवितो तुम्हा. त्यांना काय गरज आहे आपल्या पाया पडायची सांगा? तरी संत मंडळी इतकी विनम्रता असते, इतकी त्यांचं हे असतं, म्हणजे दुसऱ्याचा उद्धार व्हावा हीच एक तळमळ संत प्राहुरांना असते. म्हणून संत चरित्र अभ्यासावी, म्हणून आपली पूर्वमीमांसा अभ्यासावी. मी सांगतो की आपल्या धर्मामध्ये जी काही ग्रंथ संपदा आहे ती इतकी सुंदर आणि व्यवस्थित करून ठेवलेली आहे. फक्त ते उलगडून सांगणारे योग्य मार्गदर्शक आपल्याला भेटले पाहिजे. तर या ग्रंथ संपदेवर आपल्याला भरपूर काही त्याच्यातून वेळ हे जातं. ते त्यांचा फोन
मग आपला विषय चाललाय धडधाकट देह. मगाशी मी जे सांगितलं धडधाकट देह आपल्याला मिळाला, मग त्याचं चीज काय आहे किंवा आपण भाग्यवंत का, हा पॉइंट आपण आता पाहणार आहोत. की स्वर्गातले देव आपल्याला माहिती आहेत, म्हणजे आपल्याला कल्पनेने किंवा पुराणांच्या माहितीने आपल्याला माहिती आहे स्वर्गामध्ये देव असतात. ते कोणी पाहिलेत का? एखाद्याने हात वर करून सांगा मी पाहिलाय देव. तसं कोणी पाहिलेलं नाही, परंतु स्वर्गीचे देव इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आमचा, ज्ञानोबा माऊली. मग ज्ञानोबा माऊलींसारख्या संतांनी देखील हेच ज्ञान आपल्याला सांगून ठेवलंय की जे स्वर्गातले अमर आहेत. मग आता हे अमर कसे होतात? आता जे पृथ्वीवर जे पुण्य करतात, रक्तदान कर, अन्नदान कर, वस्त्रदान कर, असे जे पुण्य कर्म करून या लोकांना स्वर्गाचे अमर हे पद मिळतं. आणि पुढे जाऊन ज्ञानोबा माऊली सांगतात, तरी पुण्याची पावटी सरे येऊ लागती माझारे मृत्यूलोकी. सवेची इंद्रपणाची उटी उतरे, तरी पुण्याची पावटी सरे येऊ लागती माझारे मृत्यूलोकी. म्हणजे पुण्य तुम्ही आता वस्त्रदान केलं, आता 1000 लोकांना वस्त्रदान केलं, आता 1000 लोकांना अन्नदान केलं, 1000 लोकांना रक्तदान केलं, तर ह्याचं पुण्य हे आपल्याला केवळ स्वर्गीचा अधिकार प्रदान करतात महाराज. नीट लक्ष देऊन ऐकायचा विषय आता गहनतेकडं निघालेला आहे, सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचे. मग पुण्यकर्म आपण केलं तर आपल्याला फक्त स्वर्गीचं पद मिळतं, हे ज्ञानोबा माऊली देखील सांगतात. मग तुम्ही म्हणाल पुण्यकर्म करायचंच नाही का? ते मी पुढे सांगतो काय कसं करायचं. तर आपल्याला जो धडधाकट देह मिळालाय त्याचं महत्व काय हे आपण पहिलं अधोरेखित करूया. की स्वर्गीचे अमर आपण पाहिले की कोण अमर होतं आणि कोण देवता होता. मग या स्वर्गामध्ये असं आहे महाराज की सारखंच अमृत प्यावं लागतं. तिथं असं नाही की 12ला जेवण आलं, 5 वाजता चहा आला, 11ला परत तुमची पावभाजी आली किंवा इतर काही आलं, असं काही नाही. केवळ अमृतावर बसवतात. आपल्याला सांगा की आपल्याला सकाळपासून नुसतं चहावर बसवलं तर आपण एकाच दिवसात वैतागू. आपण म्हणून नाही त्या ठिकाणी परत जायलाच नको. म्हणून ते स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आमचा. स्वर्गातल्या देवदेवतांना देखील असं वाटतं की आपल्याला मृत्यूलोकच बरा आहे. तसं का वाटतं हे आपण पाहणार आहोत, म्हणजे आपण कसे भाग्यवान हे आपल्याला कळेल. आपलं ज्ञानोबा माऊलींचा विषय चाललाय स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आमचा. पेटी नंतर इकडे द्या, तबला इकडे. असं आपण तुम्ही आम्ही भाग्यवान कसे हा विषय चाललाय की आपल्याला जो धडधाकट देह ईश्वराने प्रदान केला तो भाग्यवान कसा. आपला विषय काय झाला की स्वर्गातले अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आमचा. ते का? कारण आपल्याला फक्त 14 लोकांची जी निर्मिती आहे, आपल्याला याच्यामध्ये आपण माहिती पाहिली की 14 ब्रह्मांड त्यांनी निर्माण केली, 14 लोक निर्माण केले. त्या 14 लोकांमध्ये केवळ मृत्यू लोक म्हणजे आता जो आपण आहोत त्या लोकातच केवळ तपश्चर्येची आणि ईश्वरीय उपासनेची परवानगी आहे. बाकी कोणत्याही लोकात तपश्चर्या, ईश्वरीय उपासना, ईश्वरीय चिंतन, ईश्वरीय स्मरण याची परवानगी नाही. मग स्वर्गातले अमर मी तुम्हाला सांगितलं की सारखंच त्यांना अमृत प्यायला मिळतं. आपल्याला सारखा सकाळपासून चहा दिला तर आपण किती वैतागून जाऊ. त्याप्रमाणे हे स्वर्गीचे देवता वैतागलेले असतात की कधी एकदा आपलं पुण्याचं हे संपते आणि मृत्यूलोकी व्हावा जन्म आमचा. कारण की स्वर्गामध्ये त्यांना बुद्धी असते की आपण देखील अंतिम तत्वाची, अंतिम ईश्वराची उपासना करावी आणि या देव योनीतून देखील मुक्त व्हावं, इतकी त्यांचं हे झालेलं असतं. मग परंतु तिथं बुद्धी आहे पण अधिकार नाही. हे स्वर्गातलं झालं. आता मृत्यू लोकातलं जे आपले प्राणी आहेत, गाय, म्हैस, बैल, घोडा, जे सर्व प्राणी आहेत यांना मृत्यू लोकात ते असतातच, म्हणजे हा लोकात ते आहेत. परंतु बुद्धी नसते की ईश्वरीय चिंतन करावं. मग गल्लत काय होते की वरती देवतांना बुद्धी आहे पण अधिकार नाही. मृत्यू लोकातील ह्या प्राण्यांना अधिकार आहे पण बुद्धी नाही.
मग बुद्धी आणि अधिकार हे केवळ मानव जन्माला आहे, म्हणून आपला देह मनुष्य जन्म हा प्रचंड महत्वाचा आहे. कारण की आपल्याला दोन्ही प्रदान केले महाराज. आणि मृत्यू लोकासारखं सुख नाही का? कारण की इथं ईश्वरीय चिंतन करण्याची परवानगी आहे, ईश्वरीय उपासना करण्याची परवानगी आहे. आणि ही परवानगी कोणालाच कुठंच नसते. आपल्याला बुद्धी आहे आणि अधिकार आहे, म्हणून आपला हा सत्संगाचा खटाटोप. मग स्वर्गातल्या देवांच्या देहाच्या सावल्या पडत नाहीत, त्यांना मलमूत्र विसर्जन नाही, त्यांना घाम येत नाही, या सगळ्या सुविधा आहेत महाराज, परंतु अधिकार नाही. त्याच्यामुळं त्यांचा जन्म देखील हे जातो. म्हणून त्यांना बमावली सांगतात, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आमचा. मग आपला जन्म या मृत्यू लोकात झालाय, परंतु आपल्याला अमरत्व मिळालंय का? की कोणाला असं वाटते की आपल्याला मरणच नाही. ज्याचा जन्म झाला त्याच दिवशी 10व्याची तारीख फिक्स होती महाराज वर, पण ती तुम्हाला आम्हाला माहिती नाही, कारण की हे व्हॅलिडिटी व्हाउचर घेऊन आपल्याला पाठवलेलं असतं. प्रत्येकाचं व्हाउचर व्हॅलिडिटी वेगळं आहे. परंतु आपण इतक्या स्वप्नात असतो की नाही आपला जन्म झालाय, मग आपण छान करिअर करणार आहोत, आपण पैसा कमवणार आहोत, बंगला गाडी ह्याच्यातच आपलं सगळं आयुष्य निघून जातं. परंतु हा विचार आपण करत नाही की आपण मरणार आहोत. तर मरणाची भीती ही प्रत्येकाला प्रचंड भीती आहे. मृत्यूची ही भीती आहे. मग मृत्यूची भीती कशी आहे? तर आपण रोड क्रॉस करताना देखील 17 वेळा इकडे तिकडे पाहतो, नाही गाडी नाही ना येणार, आपल्याला उडवणार नाही ना. ही मृत्यूची भीती आहे. एखादा साप दिसला तर आपण 14 कोस माग पळून जातो, कशाची? मृत्यूच्या भीतीने. एखादा बिबट्या दिसला तर आपण पळून जातो, ही मृत्यूची भीती आहे. ती नैसर्गिक आहे महाराज. परंतु माणूस मृत्यू हे वास्तव स्वीकारायला तयार होत नाही. परंतु ईश्वरीय सृष्टीमध्ये ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू हा निश्चित आहे. फक्त आपल्याला ती तारीख माहिती होत नाही. परंतु प्रत्येकाची तारीख ही जन्म दिला की मृत्यूची तारीख फिक्स केलेली आहे. ती तुम्हाला आम्हाला न कळून देणं हीच त्याची अनाकलनीय सत्ता आहे. मग आपला सत्संग कशासाठी हा विषय चाललेला आहे की प्राण्यांचं जीवन देखील असंच आहे की भय मैथुनंच आहे ना ते, की प्राणी फक्त आहार निद्रा भय मैथुनंच, म्हणजे आहार करतात, विहार करतात, निद्रा झोप घेतात, भय असतं आणि मैथुन आहे. या 4-5 गोष्टी आपण प्राण्यांसारखं जगायचंय का हे ठरवायचंय. कारण की प्राणी देखील आहार घेतात, आपण आहार घेतो, प्राणी देखील निद्रा घेतात, आपण निद्रा घेतो, प्राण्यांना भूक लागते, सगळं प्राण्यांसारखंच आहे आपलं. प्राण्यांना देखील पुढं वंश वाढतो, मानवाचा देखील वंश वाढतो. मग आपण प्राण्यांसारखं जगायचंय का? नाही. मग आपल्याच आणि प्राण्यांच्यात हा फरक केव्हा होईल? जेव्हा आपण मूळ ईश्वराच्या चिंतनाकडे वळल्यानंतर आपलं आणि प्राण्यांच्यात फरक होईल. नाहीतर आपलं जीवन हे प्राण्यांसारखंच आहे महाराज. आता जे जे ईश्वरीय चिंतन करत नाहीत, जे ईश्वरीय अधिष्ठान मानत नाहीत, ते केवळ मृत्यू लोकातले प्राणी आहेत. गाय, घोडा, बैल, उंट आणि ह्यांच्यात काहीही फरक नाही. म्हणून हा आद्य गणेश सत्संगाचा खटाटोप आपण या ठिकाणी मांडलेला आहे. मग या दुष्टचक्रातून मुक्त व्हायचं. मग असा आपला विषय झाला की पुनरपि जननम पुनरपि मरणम, या 84 लक्ष योनींच्या प्रवासातून मुक्त होण्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे सिद्ध सद्गुरूंची कृपा प्राप्त करून आद्य मूळ ईश्वराच्या चिंतनावर आरूढ होणं. हा या दुष्टचक्रातून सुटण्याचा एकच मार्ग सर्व पूर्वमीमांसेनी सांगितला, सर्व उत्तरमीमांसेनी सांगितला. पूर्वमीमांसा म्हणजे जे ऋषी मुनींचं वाङ्मय आहे त्याला पूर्वमीमांसा म्हणतात, आणि ज्ञानोबा माऊलींपासून जे संत वाङ्मय सुरू झालं ती उत्तरमीमांसा. परंतु या दोन्हीची भाषा पूर्वमीमांसेची संस्कृत प्रचूर आहे आणि उत्तरमीमांसेची मराठी आहे. पण भाषेचा जरी फरक असला तरी ज्ञानात फरक नाही. तत्व तेच प्रतिपादन केलेलं आहे. जी साधना आहे ती तीच प्रतिपादन केलेली आहे.
रावणाने 4 प्रतिज्ञा केल्या. रावणाच्या 4 प्रतिज्ञा काय होत्या की मी सोन्याची लंका करीन, दुसरं स्वर्गाला शिडी लावीन, तिसरं समुद्राचं पाणी संपूर्ण गोड करीन, आणि चौथी एक प्रतिज्ञा होती ती आठवत नाही, पण असे 4 सर्व देवतांना बंदिवासात टाकेल. बरोबर, अशा 4 प्रतिज्ञा केल्या होत्या, पण त्यातल्या 2च पूर्ण झाल्या. का? कारण की रावणाला 2 शिंग नव्हती, रावणाला 4 हात नव्हते, तो आपल्यासारखाच मानव होता, परंतु वृत्ती असुर होती आणि अहंकार हा प्रचंड आपल्याला खेळवणारा शत्रू आपल्यामध्येच देवाने घालून ठेवलेला आहे. एक वेळ ज्ञानोबा माऊली सांगतात, नवल अहंकाराची गोठी विशेषे न लागे, अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. ज्ञानोबा माऊली काय सांगतात, अहंकार ही अशी वस्तू आहे की विशेष करून अज्ञानाच्या पाठी लागत नाही. म्हणजे तुम्ही जर का अज्ञानी असाल, अज्ञानी म्हणजे अध्यात्मात न उतरलेले, केवळ आपला व्यवहार करणारे, तर अशांना काही अहंकार खेळवत नाही. परंतु तुम्ही अध्यात्मात येऊन जर का बडाया मारल्या की नाही 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 माझे एवढे जप झाले, माझी एवढी साधना झाली, माझं हे झालं, मला ते येतंय, मला प्रवचन येतंय, मला कीर्तन येतंय, मला गायन येतंय, मला तबला येतोय, मला हे येतंय, मला ते येतंय, मला 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 केलं की तुमचा रावण झाला. त्याच्यामुळं रावण किंवा कोणताही राक्षस घ्या, हे कोणतेही 2 शिंगवाले 4 हातवाले असं फक्त त्यांचं हे दाखवतात, परंतु वृत्ती ही असुर असते आणि अहंकार मनामध्ये आला की असुर वृत्ती सुरू झाली. मग आपल्या प्रतिज्ञेचा विषय चालला होता. रावणाने 4 प्रतिज्ञा केल्या, पण त्याच्यापैकी 2च परिमलीतच बसतो. इथं बसतो तबला तिकडे आणि पेटी तिकडे जाते. रावणाच्या 4 प्रतिज्ञांचा विषय आपला चालला होता. त्यापैकी 2च प्रतिज्ञा पूर्ण झाल्या. देवांना बंदिवासात टाकील आणि लंका सोन्याची करील, समुद्राचं पाणी गोड करू शकला नाही, आणि चौथी लंकेहून स्वर्गाला शिडी लावेल, म्हणजे जिने करील, ते पण पूर्ण करू शकला नाही. मग ही झाली असुराची प्रतिज्ञा. परंतु आमच्या संत मंडळींनी काय प्रतिज्ञा केली? संत मंडळी म्हणजे आपण ज्ञानोबा माऊलींचं उदाहरण घेतलं तर ज्ञानोबा माऊलींनी असं म्हटले का, नाही मी आळंदी सोन्याची करील, असं ज्ञानोबा म्हटले नाही. ज्ञानोबा माऊलींचा विश्वसंकल्प झाला, आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ तोषावे. ज्ञानोबा माऊली आणि रावण यांच्यात हाच फरक आहे महाराज. ज्ञानोबा माऊली हे आद्य ईश्वराला त्रिवार शरण होते, आद्य गणेश तत्वाला त्रिवार शरण होते. म्हणून ज्ञानोबा माऊलींची प्रतिज्ञा आपण त्यांच्या शब्दात पाहूया. ज्ञानोबा माऊलींचं भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी सांगून झाल्यानंतर ज्ञानोबा माऊलींनी जो अभंग गायला तो आपण पाहणार आहोत. आजी संसार सुफळ झाला गे माये, आजी संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा. ज्ञानोबा माऊली. रावणाची प्रतिज्ञा काय आहे? 4 प्रतिज्ञा आपण पाहिल्या की देव बंदिवासात टाकील, लंकेहून स्वर्गाला शिडी करील, तिसरं सर्व लंका सोन्याची करील, आणि चौथी प्रतिज्ञा समुद्राचं पाणी गोड करील. पण ह्या कोणत्याच प्रतिज्ञा फक्त 2 पूर्ण केल्या, देव बंदिवासात टाकली आणि सोन्याची लंका केली. परंतु त्याच्यामध्ये उपयोग काय महाराज? की हा आपण मगाशी विषय पाहिला, अहंकाराचा हा विषय. तोच अहंकार आमच्या ज्ञानोबा माऊलींनी अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांसी.
म्हणजे संत मंडळी काय करतात, मूळ ज्ञानावरच ते हातोडा हे करतात. त्याच्यामुळं आपल्या सर्वांसाठी प्रचंड उपयुक्त ज्ञान आपल्याला पूर्वमीमांसा म्हणजे मुद्गल पुराण, उत्तर मीमांसा म्हणजे ज्ञानेश्वरी या दोन ग्रंथातून आपल्याला ते ज्ञान ग्रहण करण्याचा खटाटोप म्हणजेच आपला सत्संग. आणि अशा या आपल्या सत्संगाचा आज 19वा सत्संग या ठिकाणी वर्धापन दिन देखील आपण साजरा करणार आहोत. त्या निमित्ताने मागच्या सत्संगांचा आढावा आपण पाहत आहोत. मगाशी आपला देहाचा विषय झाला. मग मूळ ईश्वर हा राहतो कुठं याचं उत्तर कोण मला देईल का? गुरुजन मावशी द्या उत्तर. मूळ ईश्वर राहतो कुठं? अनाकाशस्थ तेजोवर. बरोबर, ठीक आहे. त्यांनी बरोबर उत्तर दिलं, अनाकाशस्थ तेजोवरती. मग आता नवीन लोकांना हे शब्द काय कळणार नाही, ते म्हणतील काय म्हणजे कुठेतरी कोणत्या तरी गावाचं नाव दिसतंय बघा, अनाकाशस्थ तेजोवरती. मग ही जी संस्कृत भाषा आहे, परंतु मूळ ईश्वर राहतो कुठं अशी शंका मला एखाद्या सत्संगाला न येणाऱ्या माणसाने विचारली. मग मी त्याला फक्त असं सांग, अनाकाशस्थ तेजोवरती, बस, पुढं काय बोलू. तो त्याच्या शंकेचं मनातल्या मनात समाधान करून परत जाईल. परंतु शंका ही फिटली पाहिजे माणसाला. म्हणजे मूळ ईश्वर राहतो कुठं, तर काही जण म्हणतील मूळ ईश्वर मूर्तीत राहतो, ते त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे. परंतु मूर्तीतील ईश्वर हा आपण प्राण प्रतिष्ठा करून मूर्तीमध्ये ईश्वराची स्थापना झालेली असते. मग तुम्ही म्हणाल मूळ ईश्वर राहतो कुठं, तर मूळ ईश्वराची जागा ही तुमच्या आमच्या देहामध्ये प्रत्येकालाच आत्मज्योत जन्मताच मिळालेली आहे, तो म्हणजेच मूळ ईश्वर. कारण की आत्मज्योतीमुळं किंवा आत्मतत्वामुळं, आत्मचैतन्य शक्तीमुळं आज माझ्या हातामध्ये माईक आहे, मी हात हलवू शकतोय, माझं तोंड बोलू शकते, तुमच्या कानांनी ऐकू येऊ शकते, डोळ्यांनी मी दिसू शकतोय, मला तुम्ही डोळ्यांनी दिसताय. हे सर्व हा ईश्वर चैतन्य रूपी परमात्मा प्रत्येकाच्या टाळू भागात येऊन बसला. मग तो बसण्याची खूण काय? आता आपला विषय चाललाय. हा बोला. अंगुष्ठ. हा बरोबर, अंगुष्ठ मात्र ज्योत. ठीक आहे, बरोबर. येणाऱ्यांनी कृपया आपले फोन सायलेंट मोडवर ठेवायचे आहे. आपला विषय चाललाय मूळ ईश्वर राहतो कुठं. अनाकाशस्थ तेजोवरती यांचं उत्तर बरोबर आहे, पण ते आध्यात्मिक भाषा झाली, आध्यात्मिक परिभाषा झाली. त्याचं फोडून चिंतन, त्याचं पूर्ण फोड आपण आता पाहणार आहोत. की अनाकाशस्थ तेजोवरती जो ईश्वर मूळ आहे, जो परमात्मा म्हणजे ज्याला स्फुरणा झाली, एकोहम बहुस्याम, आत्यंतिक स्थिर परमात्म्याची स्फुरणा शक्तिशाली आकारी आली, ते आहे आपल्याला ते माहिती आहे. परंतु या मूळ परमात्म्याला असं वाटलं की आपण बहुविध रूपाने नटावं, आणि म्हणून सर्व सृष्टीची हळूहळू निर्मिती झाली, जी आपण मुद्गल पुराणाच्या 3ऱ्या का 4थ्या सत्संगामध्ये विस्तृत आपला तो विषय झालेला आहे की सृष्टीची निर्मिती कशी झाली आणि सृष्टी निर्माता कोण, सृष्टीची माया कोण, सृष्टीची आदिमाया कोण, दोन ज्या माया शक्ती आहेत त्या कोण, याची संपूर्ण विस्तृत आपण सत्संगांमध्ये पाहिलेला आहे. तर मूळ ईश्वर हा कुठं राहतो असा विषय चाललाय आपला. तर मूळ ईश्वर जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळेस बाळाची टाळू, आता कोणी पाहिली असेल की बाळाची टाळू भाग असा उडत असतो, लप 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 करत असतो. तर तो जो टाळू भाग आहे तिथंच त्यावेळेस आत्मज्योत येऊन स्थित होते. महाराज हे खूप महत्वाचं आहे, नाहीतर डॉक्टर बाहेर येऊन सांगतात की मूल पोटातच गेलं. मग मूल पोटात जाणं हे काय आहे? आत्मचैतन्याची कृपा त्याच्यावर झाली नाही. हे प्रचंड महत्वाचा अनाकलनीय कारभार ईश्वराचा आहे. आपल्याला ईश्वरीय तत्व आत्मसात करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्या देहातूनच सुरुवात केली पाहिजे. कुठेही बाहेर फिरत बसायचं नाही. तुम्ही अयोध्येला जा, 6 लाख पब्लिक आहे, तिथं धक्के खा. बालाजीला जा, 3 लाख पब्लिक आहे, धक्के खा. अमरनाथला जा, 4 लाख पब्लिक आहे, धक्के खा. बंद पडला नाही चालू झूम चालू आहे.
बालाजीला जा, अमरनाथला जा, शिर्डीला जा, अनेक क्षेत्रांची नावं आहेत, काशी विश्वेश्वरांना जा. हे बघा, ही क्षेत्र काही कमी नाहीत महाराज, परंतु आपल्याला ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. तुकोबारायांनी काय सांगितलंय? तो हा विठ्ठल बरवा. ज्ञानोबा माऊली म्हणतात तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. मग आपला मागा विषय झाला की तो म्हणजे पंढरपूरचा आणि हा म्हणजे कुठला, मला सांगा. साधकांनी नाही, नवीनांनी मला सांगायचंय, हा म्हणजे कुठला. साधकांनी थोडस हे करा, मी ज्याला विचारतो त्यांनी सांगायचंय. आपले शिवाजी कुठं आहेत? हा म्हणजे कुठला? तो पंढरपूरचा. आणि हा म्हणजे कुठला? हा म्हणजे हा बरोबर सांगितलं. आपल्या सत्संगात मागे विषय झालाय, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. म्हणजे कोणी प्रश्न विचारला की महाराज एका ठिकाणी कीर्तन होतं, महाराज तो म्हणजे पंढरपूरचा, हा कुठला? म्हटलं हा म्हणजे बहुतेक आपल्या देऊचा असेल. देऊत कीर्तन होतं, म्हटलं हा म्हणजे देऊचा आणि तो पंढरपूरचा. म्हटले महाराज कीर्तन आळंदीत असलं तर मग हा तिथला होईल. म्हटलं बरोबर आहे. आणि मग कीर्तन नव्या पेठेत असलं तर हा तिथला होईल. पण म्हटलं मूर्तीतला ईश्वर हा जगन्मान्य आहेच, म्हणजे पूज्य आहेच, त्याचा प्रश्न नाही. पंढरपूरचे विठ्ठल पांडुरंग आपल्याला पूज्य आहेतच, परंतु ज्ञानोबा माऊली हा कोणता सांगता? तर हा म्हणजे आपल्या देहातला जो ईश्वर आहे तो बरवा आहे महाराज. त्याच्या बरोबर किंवा त्याच्याही पेक्षा 10 पटीने शक्ती देणारा ईश्वर, मी तुम्हाला जे सांगितलं, आत्मज्योती रूपाने प्रत्येकाच्या टाळूभागी बसलेला आहे. आणि त्या ईश्वराचं स्मरण करणं किंवा त्याला योग्य रीतीने जाणणं, हे कसं जाणायचं ह्याचा योग्य मार्गदर्शक मिळणं म्हणजे सिद्ध सद्गुरूंची कृपा. या 2 गोष्टी अधोरेखित केल्या की आपला पुढचा प्रवास सुखकर होतो. पुढचा प्रवास म्हणजे आपल्याला 84 लक्षाचा फेरा टाळायचा आहे, याच्यासाठी हा सर्व खटाटोप चाललेला आहे. नाहीतर मी मगाशी सांगितलं की कोणाला उद्योग नाही म्हणून इथे येऊन बसत नाही, की मला उद्योग नाही म्हणून मी सगळं सोडून इथं सांगायला बसत नाही. आपल्याला ह्याच्यातून काहीतरी पेक्षा जे महत्वाचा आयुष्याचा उद्देश आहे तो साध्य करण्यासाठी तुम्ही आम्ही 1.5 ते 2 तास काढून या ठिकाणी बसतो. मग आपला मगाशी विषय झाला टाळूभागी आत्मज्योत येऊन बसली. मग ती आत्मज्योत डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं बाहेर लोक थांबली होती, काय झालं, मुलगा का मुलगी? तर डॉक्टर म्हटले तो विषय बाजूलाच ठेवा, जे काय होतं ते पोटातच गेलं. मग त्या ठिकाणी ते म्हणतात बरं ठीक, आईची तब्येत कशी आहे? ते म्हणतात आईची तब्येत ठीक आहे. या ठिकाणी विषय संपला. परंतु हे मला सांगा की ही अनाकलनीय जी सत्ता आहे, आपण जे मूळ ईश्वराचं चिंतन करतो, त्या ईश्वराच्या हातातच महाराज या गोष्टी आहेत. ह्या कोणत्याही महाराजांच्या हातात गोष्टी नाहीत, कोणत्या ज्योतिषाच्या हातात गोष्टी नाहीत, कोणत्याही व्यक्तीच्या हातात या गोष्टी नाहीत. कारण की मूल जिवंत जन्माला येणं ही केवळ परमेश्वराचीच लीला आहे, परमेश्वराचीच कृपा आहे. म्हणून अंतिम शक्तीला आपण सतत शरण राहायचंय महाराज. बाकी आपल्या जीवनात दुसरं काहीच करायचं नाहीये. आपल्याला काय भगवे कपडे घालून हिमालयात जायला सांगितलेलं नाही, आपल्याला बजरबट्टू माळा घालून कुठं मंदिराच्या बाहेर बसायला सांगितलेलं नाही. आपल्याला त्यांना जागा द्यायचं. थोडस सरकून बसा बाकावर, म्हणजे तिकडे खुर्च्या नाहीत. शंकर लागल्या तर आपल्या इथं ऑफिस मध्ये 2 आहे, लागल्या तर इथे कोणाला. हा आपला विषय असा चाललाय की आपल्याला केवळ ईश्वरीय विषयी ज्ञान समजून घ्यायचं आहे आणि आपला जन्म सार्थकी लावायचा. एवढी साधीच क्रिया आहे महाराज, त्याला एवढं अवघड बनवायचंच नाहीये. आपल्याला इतकी संत मंडळींनी, ऋषी मंडळींनी इतकी आपल्याला व्यवस्था करून ठेवली आहे, फक्त त्या तंतोतंत ज्ञानावर आरूढ होऊन आपल्याला चालायचंय. मग याच्यासाठी असं सांगितलंय का की नाही आज सत्संगाला तुम्ही येताना विवेक महाराजांना 51,000 रुपये घेऊन यायचे, असं मी अनाऊन्स केलं तर इथं 51 टाकी पण दिसणार नाही. असं सांगितलं का की तुम्ही आज नाम घ्यायचंय, पण नाही, तत्पूर्वी माताजींना 21,000चा चेक तुम्ही हे करायचंय आजच्या नामासाठी, किंवा आपल्याला 108 जप करायचे त्याच्यासाठी शेजारच्याला आपण 22,000 रुपये नेऊन द्यायचे. असं कुठंच पैशांमध्ये गणितच नाहीये महाराज. आणि पैसा ही वस्तू
परमार्थापुढं प्रचंड खाली राहिलेली असते, परंतु मानवी जीवनामध्ये त्याची गरज आणि त्याचं मूल्य जास्त असल्यामुळं आपल्याला पैशांशिवाय दुसरं काय मोठं वाटतच नाही. हे आपली शोकांतिका आहे महाराज. पैसा जर का गाईच्या पुढे आपण 500चा बंडल टाकला तर ती हुंगणार पण नाही, पण तेच तुम्ही कडव्याची पेंडी टाका, ती खाईल. म्हणजे गायच्या दृष्टीने कोणाला महत्व आहे? कडव्याला. म्हणजे गायला कळते ते आपल्याला कळत नाही. इतकी आपली मानवी जीवनात शोकांतिका आहे. आपल्याला भूक लागली, तुम्हाला राईस प्लेटच्या ऐवजी 500ची नोटांची ताट ठेवलं तर चालेल का? भूक भागणार आहे का? नाही. मग पैशाला किती महत्व द्यायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचंय आणि आत्मपरीक्षण करायचंय. हे असं करायचं नाहीये की नाही मी ह्या पैशाला खूप महत्व देतो मग म्हणून माझं असं माझं तसं. पण आत्मपरीक्षण निरीक्षण करून आपल्याला अध्यात्माचं शिखर गाठायचं आहे. हेच याच्यातून आपलं सांगणं आहे. मग आपला आत्मज्योतीचा विषय चाललाय की देहामध्ये आत्मज्योत येऊन बसली. ती आत्मज्योत काय करते तर ती आत्मज्योतीपासून एक गहन तेज शलाका नावाची वस्तू आपल्या पाठीतून म्हणजे डोक्याच्या मागच्या भागातून पाठीतून आपल्या मूलाधार चक्रापर्यंत म्हणजे जे आपलं खालचं स्थान आहे गुह्य इंद्रियापर्यंत ती गहन तेज शलाका पसरली जाते आणि आपल्या गुह्य इंद्रियाच्या इथं त्रिवळी नामक झडप जी आहे त्या ठिकाणी ती स्थित होते. त्यालाच योगिक भाषेमध्ये मूलाधार चक्र असं म्हटलं जातं. आणि जिथं आत्मज्योत वसवलेली असते त्या ठिकाणी सहस्त्रार चक्र. ही दोन्ही चक्र प्रचंड महत्वाची आहेत. याच्यावरच सर्व आपला खेळ चाललेला आहे. मग आपल्याला मला सांगा की जन्मलेलं बाळ हे रडतं, भूक लागते ते रडतं. मग ही भूक लागते मग ते काय नर्स तिथं जाऊन बटन दाबते का एखाद्या यंत्राचं? नाही. हे आता बटन दाबलं बाळाला भूक लागली पाहिजे असं नर्स करते का? नाही. हे सगळं या आत्मज्योतीच्या हातात आहे महाराज. केव्हा भूक लागायची, केव्हा पोट भरायचं, भरलेल्या खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित जिथल्या तिथं काहीचं रक्त करायचं, काहीचं बाकीचे धातू करायचे, काहीचं मलरूपात बाहेर टाकायचं. हे कार्य पण प्रचंड अनाकलनीय सत्तेचं कार्य आहे. म्हणून ईश्वर पाहायला कुठं जाऊच नका महाराज. आपल्याला संत मंडळींनी ईश्वर जो देहातला आहे तो जाणायचा आहे आणि त्याचे उपकार स्मरायचे आहेत. आणि तो जाणायचा कसा हे करण्यासाठी सत्संगाचं आयोजन आहे. की माताजींची ज्ञानेश्वरी गुरुवारचा सत्संग म्हणा किंवा रविवारचा सत्संग, देहातला ईश्वर जाणायचा कसा. मग ह्याला जाणण्याची प्रक्रिया काय सांगितली आहे? याला जाणण्याची प्रक्रिया म्हणजे ब्राह्म मुहूर्तावर केलेलं ध्यान. हे ध्यान अत्यंत महत्वाची साधना आहे. ध्यानाशिवाय कोणीही ईश्वरीय तत्वाला जाणू शकत नाही. केवळ मेडिटेशन हेच त्यातलं फायनल आन्सर आहे. मग तुम्ही पुढे म्हणाल की मेडिटेशन मध्ये महाराज प्रचंड अडचणी आहेत. मला रोज येऊन भेटतात माणसं की महाराज तुम्ही सांगताय प्रत्येक सत्संगामध्ये प्रत्येक कीर्तनात प्रवचनात की ध्यानाशिवाय ईश्वर जाणू शकत नाही, परंतु हे ध्यान लागायलाच भरपूर अडचणी येतात. मग ध्यान लागायला येणाऱ्या अडचणी या नैसर्गिकच आहेत महाराज. कारण की ध्यानाला बसणं म्हणजे आता मागच्या सत्संगात मी विषय सांगितला की मीराबाई म्हणते पाणी में मीन प्यासी मोहे सुन आवत हसी. पाण्यात राहून देखील मासा तहानलेला असतो. तुम्ही म्हणाल कसं? मासा जेव्हा पाण्यावर उलटा होतो त्याच्यानंतर त्याच्या खालचा कप्पा उघडला जातो आणि मग त्याच्यात पाणी भरलं जातं, मग त्याची तहान भागते. तद्वत आपला विषय ध्यानाचा चाललाय. ध्यान कसं आहे तर संसाररूपी पाण्यात आपल्याला उलट व्हायचंय. तुम्ही म्हणाल खाली डोकं वर पाय करून ध्यानाला बसायचंय का महाराज? तसं नाही. उलट व्हायचंय म्हणजे विचार येणं ही नैसर्गिक क्रिया आहेच महाराज. त्याच्यात काहीही कोणाचा दोष नाही. ध्यानाला बसल्यावर नाही नाही ते विचार सुरू होतात की ज्याचा आपला संबंधही नाही कधी, असेही विचार सुरू होतात. आणि त्याच्यातच कधी अर्धा तास पाऊण तास होऊन गेला हे कळत नाही. आणि मग विचारयुक्त ध्यानानंतर आपण डोळे उघडतो आणि म्हणतो नाही शांत ध्यान लागेल. माताजी म्हणतात काय अनुभव आला का? नाही नाही शांत ध्यान लागेल. मग ठीक आहे शांत ध्यान. ह्याच्यात कोणाचाही दोष नाही की स्वतःला दोषी मानायचं नाही. कारण की ध्यान लागणं म्हणजे ध्यान करणं हे पाण्यात उलट होण्यासारखं आहे. मासा जसा पाण्यात उलटा होतो त्याप्रमाणे आपल्याला संसाररूपी पाण्यात उलट व्हायचंय. उलट म्हणजे आपण सारख्या वृत्ती बहिर्मुख आहेत महाराज. आता किती जन्मांची प्रॅक्टिस बहिर्मुखतेची आहे म्हणजे 84 लक्ष योनी भोगून
आपण मानवी देहाला आलो. मग ह्या 84 लाखांची जी आपल्याला प्रॅक्टिस आहे ती वृत्ती बहिर्मुखच आहे. तुम्ही असं सांगा, एखादी गाय कधी ध्यानाला बसलेली पाहिली, एखादा घोडा ध्यान करताना पाहिलाय, एखादा डास ध्यान करताना पाहिलाय? नाही. मग हे सगळे जन्म भोगून तुम्ही आम्ही या जन्माला आलोय महाराज. मग आता एवढ्या जन्मांची प्रॅक्टिस आपल्याला बहिर्मुखीच वृत्ती ठेवण्याची प्रॅक्टिस आहे. ती प्रॅक्टिस आपल्याला अंतर्मुखत्व म्हणजे उलट व्हायचंय महाराज. मासा ज्याप्रमाणे पाण्यात उलटा होतो त्याप्रमाणे आपल्याला संसार रूपी पाण्यात उलट व्हायचंय, म्हणजे ध्यानाला बसायचंय. आणि ध्यानाला बसल्यानंतर हळूहळू सिद्ध सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने आपण जर का व्यवस्थित ध्यानाभ्यास केला तर आपली भक्तीची तहान देखील, भक्तीचा कप्पा उघडून भागणार आहे. परंतु या सर्व गोष्टींसाठी तितिक्षा ही प्रचंड साधकाच्या जवळ पाहिजे. तुम्हाला पहिल्या दिवशी ध्यानाला बसले विचारील, दुसऱ्या दिवशी विचारील, तिसऱ्या दिवशी विचारील, 8 दिवस विचारील, महिनाभर विचारील. परंतु महिन्यानंतर जेव्हा तुम्ही सतत सातत्य ठेवताय, अभ्यास ठेवताय, त्याप्रमाणे आतल्या ईश्वराला, जो मगाशी आपला विषय झाला, आत्मभागी जो ईश्वर बसलाय त्याला देखील तुमचं सातत्य पाहिजे असतं. आणि तुम्ही सातत्य दाखवून दिलं की तो बरोबर विचार शृंखला थांबवण्याचं काम सर्व तो करतो आणि व्यवस्थित आपला मनोलय साधून आपण ध्यानाभ्यासामध्ये प्रगती साधू शकतो. परंतु याच्यासाठी सातत्य आणि सद्गुरू मार्गावर विश्वास या प्रचंड 2 गोष्टी आहेत. आणि ध्यानाची वेळ ही शक्यतो ब्राह्म मुहूर्तावरच असावी. त्याच्यात एखाद्याला खूप रुटीन मध्ये वर्क असेल किंवा एखाद्या आपल्या रोजच्या नित्य व्यवहाराने प्रचंड थकत असतील तरुण वर्ग, तर त्यांना साधारण 5 किंवा 5:30 ही वेळ योग्य आहे. पण 5:30च्या पुढं ब्राह्ममुहूर्त समाप्त होतो. त्याच्यामुळं अगदी जे नवीन ध्यान करायला लागणार आहेत त्यांनी 5 ते 5:30 या वेळेत ध्यान साधना करायची आहे. मग ध्यान साधनेसाठी, विचार शृंखला थांबवण्यासाठी आपण काही वर्ग आयोजन करणार आहोत. आता पुढं आहेच ते करायचं आहे, कारण की आपल्याला नुसतंच पुराण काळाच्या कथा ऐकून थांबायचं नाहीये. आपल्याला ते ज्ञान प्रत्यक्षात प्रत्येकाच्या देहात उतरलेलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला जे काही साधायचे ते साधायचे. त्याच्यासाठी हा सर्व खटाटोप आपला चाललेला आहे. मग जीवनामध्ये जरुरी नाहीये की आपल्याला हवं तसं जग असेल. एखादा साधक म्हणतो की नाही, मी दीक्षा घेतली ना तर मला पाहिजे तसं जग झालं पाहिजे, बरं का. असं जरुरी नाहीये आणि असं ईश्वरीय पण सत्ता तसं होऊन देणार नाही. मग जीवनामध्ये जरुरी नाही आपल्याला हवं तसं जग असेल. जीवनामध्ये जरुरी नाही आपल्याला हवं तसं आपली पत्नी असेल. जरुरी नाहीये की हवं तसं आपला पती असेल. जरुरी नाहीये हवं तसं आपला मुलगा असेल. जरुरी नाहीये की हवं तसं आपण ज्या गुरूंचं मार्गदर्शन घेतलं त्यांनी आपल्या मनाप्रमाणेच पोशाख करावा, हे देखील जरुरी नाहीये. मग जीवनात जरुरी काय आहे गोष्ट, तर असलेल्या परिस्थितीत सर्व ईश्वरावर सोपवून जो दिनक्रम व्यतीत करतो ते जीवनामध्ये प्रचंड जरुरी आहे. आपल्या जरुरीच्या गोष्टी चाललेल्या आहेत. मी काय मुद्दा सांगितला, जरुरी नाहीये की पती आपल्यासारखा असेल, जरुरी नाहीये पत्नी आपल्यासारखी असेल, जरुरी नाहीये कुटुंबीय आपल्यासारखे असतील, जरुरी नाहीये अनुकूलता जीवनात असेल, जरुरी नाहीये की आपल्याला यशशक्तीच प्राप्त होत नाहीये. हे देखील ईश्वराच्या दृष्टीने काहीच मॅटर करत नाही महाराज. हे सगळं आपण खाली आलेलो आहोत, आपल्या दृष्टीने या गोष्टी मॅटर करतायत. पण तुम्ही जर का ईश्वराच्या दृष्टीने पाहिलं तर या सर्व गोष्टी कचरा म्हणून खाली राहतात. तिथं कचरा हा शब्दच योग्य आहे. मग जरुरी काय आहे, ज्ञानोबा माऊली सांगतात, येथे एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडिया सरले माया जळ. ज्ञानोबा माऊलींनी सर्व युक्ती देऊन ठेवल्यात महाराज. फक्त आपल्याला ती भाषा अंडरस्टँड होणं हे प्रचंड महत्वाचं आहे. आणि ही लँग्वेज आपल्याला का अंडरस्टँड होतीये, परमहंसांनी त्याच्यावर PhD केली आहे महाराज. परमहंसांनी नुसतीच लौकिक PhD केली नाही तर अलौकिक PhD म्हणून माताजी दुसऱ्या त्या ठिकाणी नेमणूक केल्या. परमहंसांच्या 2 PhD झाल्या, एक
ज्ञानेश्वरीवर केली आणि दुसरी ज्ञानेश्वरी ज्यांना समजावून सांगितली की किंवा चालतं बोलतं उदाहरण ते आमच्या परमपूज्य माताजी. तर अशा 2 PhD महाराजांनी केल्यामुळं आपल्याला ज्ञानेश्वरीची भाषा अंडरस्टँड होतीये. ज्ञानेश्वरीची पारायण खूप राज्यभर होतात, परंतु अर्थ कोणालाही कळत नाही. नुसतेच एका मागोमाग एक पळतात. आता हृदया फुले चौफाळूनी आवले वरी बसवी पाऊले श्री गुरूंची मज हृदयी सद्गुरु तेने ताईलो संसार पुरू म्हणून विशेष वाक्या करू विवेकावरी उलटापात. कायच कळलं नाही. काय झालं? पारायणाचा तरी काय फायदा झाला मला सांगा. त्यांनी सात्विक व्हायब्रेशन निर्माण होतात हे मान्य आहे, परंतु तुम्हाला कळलं काय? एका ठिकाणी सप्ताहाला पारायण झालं आणि मी त्यांना बोलवलं. माझं त्या ठिकाणी कीर्तन होतं. त्यांना म्हटलं कालच्या कीर्तनकारांनी आणि प्रवचनकारांनी ओवी कोणती घेतली आणि कीर्तनकारांनी अभंग कोणता घेतला हे मला सांगा. ते सप्त्याचं जे नियोजन करत होते ते तिथं होते. त्यांना बसवलं, चहा पाणी झालं. म्हटलं बाकीच्या काही गोष्टी नको, पाऊस कधी येणार आणि हे कधी होणार, मला फक्त एवढं सांगा की काल कोणता विषय घेतला होता. तर ते इकडं तिकडं पाहायला लागले, घड्याळाकडे, कॅलेंडरकडे. म्हटलं काय लिहून ठेवलंय का कुठे? म्हटली नाही, लिहून नाही ठेवलं महाराज, पण हा प्रश्न कोणी विचारलाच नाही आतापर्यंत. म्हटलं तसं नाही ना, आपण सत्याचं नियोजन कशासाठी करतोय की येणारा जो वक्ता आहे त्याच्याकडून आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे. नुसत्याच सासू जावयाच्या गोष्टी सांगून आपली करमणूक होईल महाराज. सासू जावयाच्या गोष्टी किंवा जोक याच्यासाठी हास्य विनोद आहे ना, हास्य सम्राट, परत आपलं ती मालिका काय हास्य जत्रा, या सगळ्या मालिका आहेत, टीव्ही आहे, चॅनल आहे. त्याच्यासाठी कीर्तन आणि प्रवचन काय ठेवायची गरज आहे? ते म्हटले नाही महाराज तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, परंतु आम्हीच त्यांना फोन करून सांगितलं होतं की कीर्तन असं झालं पाहिजे की सगळे खळखळून हसले पाहिजे. म्हटलं मग त्याच्यासाठी एखादा कॉमेडी शो बोलवायचा, कीर्तन कशाला बोलवायचं? मग कीर्तनात हास्य रस असावा त्याच्याबाबत काही शंका नाही, परंतु समोर बसणारा जो श्रोता आहे, आज आपल्या महाराष्ट्रातली जी मंडळी आहे त्यांना काहीतरी गवसलं पाहिजे महाराज. काहीतरी म्हणण्यापेक्षा आपलं इतकं प्रचंड ज्ञानाचा कुरुठा आहे, म्हणजे ज्ञानाचा झरा आहे महाराज. झरा पण नाही, याला धबधबा म्हणायला पाहिजे. ज्ञानोबा माऊलींची भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी धबधबा आहे. त्या धबधब्यात अखंड महाराष्ट्राच्या जनतेने न्हावून निघालं पाहिजे आणि ते न्हाऊ घालण्याचं काम कीर्तनकार आणि प्रवचनकार यांच्याकडे असतं. म्हणून प्रत्येक कीर्तनातून, प्रत्येक प्रवचनातून आपल्या फायद्याचं आपल्याला काय मिळतंय? फायद्याचं म्हणजे काय? तुम्ही म्हणाल 50,000 रुपये व्याजाने मिळणार आहेत त्या एखाद्या कीर्तनात? नाही, या गोष्टी सगळ्या खाली राहतात. आपला जो फायदा आहे म्हणजे मूळ ईश्वर कुठं राहतो किंवा मूळ ईश्वराविषयीचं ज्ञान किंवा ज्ञानोबा माऊलींना अपेक्षित असलेलं ज्ञान आपल्याला कीर्तनकाराच्या मुखातून, प्रवचनकाराच्या मुखातून मिळालं पाहिजे. तुम्ही त्या दिवशी एखादी जोक कराल, एखादा सासूची गोष्ट सांगाल, जावयाची सांगाल, सुनबाईची सांगाल, ते ठीक आहे. हास्यरसाला काही आपण ऑब्जेक्शन घेत नाही, परंतु हास्यरसाबरोबर संतांना अपेक्षित असलेला मार्ग त्यांनी चालवला तर मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. ज्ञानोबा माऊली म्हणजे ज्ञानोबा माऊलींना जे ज्ञान अपेक्षित आहे ते ज्ञान जर का वक्ता सांगत असेल तरच त्याचा उपयोग आहे. मग हे त्यांना खूप पटलं. ते जे गृहस्थ होते म्हटले नाही महाराज, आतापर्यंत महाराज मंडळी बरीच आली, परंतु असा प्रश्न कोणी विचारला नाही की कालच्या कीर्तनात कोणता अभंग घेतला होता. म्हटलं तसं नाही, आता मी जो आज अभंग घेणार आहे तो तुम्ही एका कागदावर लिहून ठेवा. परत आता प्रवचन कोणाचं झालं त्यांची ओवी देखील लिहून ठेवा, कारण की प्रत्येक सप्त्याचं जे अभंग ओव्या आहेत त्याच्यातून आपल्याला परमार्थ चिंतन वर्षभरासाठी वाढीला लागतं, तर ते तुम्ही करा. नाहीतर नुसतंच सप्ते भरतायत, अन्नदान होतंय, मृदुंगवाला मृदुंग वाजून जातोय, गायक गाऊन जातोय, सगळं होतंय, म्हटलं त्याचा काहीही उपयोग नाही. ज्ञानोबा माऊलींना अपेक्षित असलेलं भजन ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरुनी श्रीहरी जपे सदा. ज्ञानोबा माऊलींनी असं नाही सांगितलं की इकडं 50 टाळकरी उभे करा, इकडं 50 टाळकरी उभे करा, मृदुंगवाले मोठे मोठे 2 बोलवा, विणेकरी बोलवा आणि प्रचंड तो चोपदार व सगळा ताफा आणि मग ते भजन रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हे सर्व ठीक आहे महाराज, वैखरीची ती साधना आहे ते ठीक आहे, परंतु रात्रभर जरी तुम्ही कीर्तन केलं, रात्रभर जरी तुम्ही रामकृष्ण हरी म्हटलं तरी
त्याचा तुम्हाला फायदा काय होणार? तर हा फायदा होणं याच्यासाठी ब्राह्ममुहूर्तावर ढाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. तुकोबारायांनी आपल्या भंडारा डोंगरावर म्हणा किंवा भामचंद्र डोंगरावर म्हणा नुसतंच ते काय अभंग लिहित बसले नाहीत महाराज. आणि अभंग हे लिहिलेले नाहीच आहेत तुकोबारायांनी. तुकोबारायांना पहाटेच्या ब्राह्ममुहूर्तावर आतमधून स्फुरलेली परावाणी आहे ती म्हणजे अभंग आहेत महाराज. आज 4000 अभंग चेष्टा आहे का? आपल्याला एखाद्या कवितेची 4 ओळी करायच्या तरी आता मी इथं कोणाला बोलवलं म्हटलं करा कविता करा अभंग जमेल सर्वांना. मग ही जी कृपा आहे ती आत्मचैतन्याची कृपा संत मंडळींनी पदरात पाडली आहे. ती तुम्ही आम्ही कधी पाडणार आणि तुम्ही आम्ही पाडणार आहोत का नाही याचा विचार ज्याचा त्यांनी करायचा आहे. मग आता या अध्यात्म साधनेमध्ये प्रचंड महत्वाची गोष्ट आपल्यात काय आहे? अडथळा. अडथळा काय आहे? तुम्ही म्हणाल नाही आम्हाला सत्संगात खूप छान वाटते, सत्संगाच्या 2 तासात आम्ही इतके निश्चय करतो परंतु ते सर्व निश्चयावर पाणी गेटच्या बाहेर गेलं एखादा फोन आला की सर्व निश्चय ठाईच बैसोनी करायचे. सगळ्या निश्चयावर पाणी पडतं. सत्संगामध्ये आपण ठरवतो नाही आज सांगितलंय ना मला नक्कीच नाम मी इतकं घेणार, मी ध्यान ब्राह्ममुहूर्तावर करणार, हे करणार ते करणार. हे सगळे संकल्प सत्संगात गळून पडले नाही पाहिजेत महाराज. म्हणजे आपलं वैराग्य आणि विवेक हे तीव्र बनवायचं. मग ते कसं बनवायचंय? त्याच्यासाठी प्रमुख अडथळा मन. आपलं मन हे इतकं प्रचंड आपल्याला अडथळा घालून ठेवलेलं आहे. हे ईश्वराची अनाकलनीय सत्ता. या सत्तेचा विषय असा आहे की प्रत्येकाला काही ना काहीतरी माझ्यापर्यंत येऊ न देण्याचं काम प्रत्येकाच्या देहात घालून ठेवले. आणि त्यातलेच असुर आपण मुद्गल पुराणात पाहिले की मदासूर आहे, अहंकारासूर आहे, लोभासूर आहे. म्हणजे जे आपले षड्रिपू आहेत तीच असुरांची नावं आहेत. जे आतमध्ये जे षड्रिपू घालून ठेवले. एक वेळ आपण पैलवानाची कुस्ती जिंकू कोल्हापूरला जाऊन. म्हणजे जरी लुकडे सुकडे असलो तरी एखादा पैलवान आला तर त्याच्याशी कुस्ती जिंकू. परंतु देहातल्या पैलवानांची कुस्ती कोणीच जिंकणार नाही. देहात 1 नाही 6 पैलवान घालून ठेवले महाराज. देहातले पैलवान 6 पैलवान घालून ठेवले. ते कोण? काम क्रोध लोभ मद मोह मत्सर. आपला विषय मनाचा चाललाय परंतु मी येतो त्याच्यावर. मग हे जे 6 पैलवान आहेत या 6 पैलवानांना जिंकणं प्रचंड अवघड आणि अशक्य गोष्ट आहे. परंतु ती गोष्ट शक्य केली आमच्या ज्ञानोबा माऊलींनी, शक्य केली तुकोबारायांनी, शक्य केली आमच्या परमहंसांनी, आमच्या माताजींनी. मग या सर्वांना जमतंय तर तुम्हाला आम्हाला नाही का जमणार? हा साधा प्रश्न आहे महाराज. तुकोबाराय 4 हात 4 पाय घेऊन जन्माला आले नाही. ते मातेच्या गर्भवासातूनच जन्माला आले. तुकोबारायांचा अभंग पुढे जाऊन असं म्हणतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तुकोबाराय सांगतात की ही जी ईश्वरीय विषयी ज्ञान किंवा ईश्वर चिंतन करण्यासाठी मला सतत जन्म मिळो आणि गर्भवास सोसायची देखील तयारी आहे. हे भक्तीचं उच्च टोक झालं महाराज. परंतु आपला विषय चाललाय की ते तुमच्या आमच्या सारखेच संत मंडळी आलेली आहेत. आमचे एकनाथ महाराज म्हणा किंवा रामदास स्वामी म्हणा, किती संतांची आपण नावं घेऊ. हे सर्व संत 9 महिने 9 दिवस गर्भवास सोसूनच पृथ्वी तलावर आलेले आहेत. मग यांना देखील आपल्यासारखेच षड्रिपू होते का नव्हते मला सांगा? षड्रिपू यांच्या देहात होते का नव्हते? मग त्या षड्रिपूंवर यांनी मात मिळवली. ती कशी मिळवली? तर ती आद्य गणेशाचं जे तत्व आहे, आद्य गणेशाचं जे चिंतन आहे, आद्य गणेशाचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाने, त्या जपाने किंवा त्या साधनेने या सर्व संत मंडळींनी आपल्या देहातील पैलवानांवर सत्ता गाजवली. मग ती सत्ता तुम्हाला आम्हाला गाजवता येईल का नाही? एवढंच उत्तर द्या. मग ती केव्हा येईल? जेव्हा आपण या संत मंडळींनी आखून दिलेला मार्ग. यांनी हे ग्रंथ उगीच दिले का मला सांगा? यांना काय गरज होती? ज्ञानोबा माऊलींना इतकं छळलं, त्यांना भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरी, तुकोबारायांना गाथा लिहिण्याची काय आवश्यकता होती? एखादी म्हटली असते माझा तर काही संबंधच नाही या जगाशी, मला इतकं छळलंय ना ग्रंथातला मी ग पण लिहून नाही ठेवणार, मी चाललो.
असं एखादा म्हणाला असता, परंतु आक्रोशे वीण क्षमा ज्ञानोबा माऊलींनी नुसत्या ओव्या लिहिल्या नाहीत, ते ज्ञानेश्वरी जगले महाराज म्हणून ते लिहू शकले. नुसतं प्रवचन करणं, कीर्तन करणं याच्यामध्ये काही एक हे नाही, पोपटपंची झाली महाराज, परंतु आपल्याला देहात मध्ये एखादी तरी ओवी, नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एक तरी ओवी अनुभवावी. पण अनुभवण्यापेक्षा एक तरी ओवी जगावी महाराज. एक ओवी तुम्ही जगलात ना तरी तुमचा जन्म सार्थकी लागला. म्हणजे आता ओवीचं मी सांगतो, गीतेचा श्लोक आहे, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगाम भवति दुःखः. हा गीतेचा श्लोक किती जणांना कळला? हात वर करा मला. माताजी सोडून 1-2 मिनिट. ज्येष्ठ साधक आणि माताजी सोडून. हा ठीक आहे. बरं ठीक आहे, म्हणजे इथे काय कोणाची आपल्याला परीक्षा घ्यायची नाही, संस्कृत भाषा आहे युक्त आहार विहारस्य. मग याचं ज्ञानोबा माऊलींनी काय केलं, जो रसनेंद्रियासी अंकिला का निद्रेसी जीवेवी कला तो नाही म्हणताना अधिकारी येत. माऊलींनी त्याचं भाषांतर केलं. मग ही ओवी आपण जगलो, युक्त आहार विहारस्य हा श्लोक म्हणजे काय आहे, जो ओवी मी काय सांगितली की निद्रेसी जीवेवी, जो रसनेंद्रियासी. माऊलींनी किती सुंदर ज्ञान दिलंय महाराज. हे ज्ञान आपल्याला व्यवहारामध्ये जगण्यासाठी आवश्यक आहे. मग रसनेंद्रियासी अंकिला, आपलं रसनेंद्रिय म्हणजे जीभ. या जिभेला आपण अंकित व्हायचं नाहीये, हा साधा संदेश आहे महाराज, पण तो प्रचंड त्याचा अर्थ आहे. कारण की रसनेंद्रियासी अंकित होऊन आपल्याला डायबिटीस करून घ्यायचा नाही, आपल्याला मधुमेह वाढवायचा नाही, किंवा आपल्याला वजन वाढवायचं नाही, किंवा आपल्याला जिभेचे चोचले फुकून अनेक रोगांना आमंत्रण द्यायचं नाही. मग ही एक ओवी जरी आपण जगण्याचा प्रयत्न केला तरी आपलं आरोग्य मार्गी लागणार आहे महाराज. की जो रसनेंद्रियासी अंकिला का निद्रेसी जीवेवी केला, नुसतंच झोपायचं. सकाळी 12 वाजले तरी झोपायचं. सकाळी 12 वाजेपर्यंत झोपायचं. हा निद्रेसी जीवेवी कला. बसा खाली, त्यांच्याकडे नका पाहू, इकडे पासावर. आपला विषय असा चाललाय, जो रसनेंद्रियासी अंकिला, ही एक ओवी आपण जर का जगण्याचा प्रयत्न केला तर आपलं 100% आरोग्य मार्गी लागणार आहे. आणि देह धडधाकट केव्हा असणार आहे, जेव्हा आपल्याला आरोग्य प्राप्ती आहे तेव्हाच आपण या साधनेवर आरूढ होणार आहोत. म्हणून नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एक तरी ओवी अनुभवावी. नामदेव महाराज म्हणतात अनुभवावी, आपण म्हणतो जगावे. अनुभवणे म्हणजे जगणे. तर अशा ह्या ज्ञानोबा माऊलींच्या भावार्थ दीपिकेचा अर्थ आपण पाहिलेला आहे. हा आपला विषय मनाचा चालला होता की मन हे इंद्रिय कुठं राहतं मला सांगा. आपण मागच्या सत्संगात मनाची व्याख्या सांगितलेली आहे. कोण नवीन साधक सांगणार का मला मनाची व्याख्या पण काय असेल? एक मिनिट मावशी, तुम्ही नका सांगू. शंकर तुम्ही सांगा. कवलेजी मनाची, हा बरोबर, कवलेजींनी व्यवस्थित सांगितली व्याख्या. मन कुठं राहतं असं कोणी बाहेर विचारलं तर आपण काय सांगणार? मन इथं राहतं का नाकात राहतं, कानात राहतं, श्वासात राहतं. श्वासातली जी चंचलता आहे त्यामुळे आता उलगडून सांगू की मन म्हणजे काय. आपण जी दिवसभरात कामं करतो त्या कामांमुळे आपला जो श्वासाची जी हे आहे लय ती फास्ट झालेली असते आणि सारखं वर खाली श्वास चाललेला असतो. ती श्वासातली चंचलता जी आहे तिचं नाव मन. म्हणून मन हे कसं आहे, मन हे चंचल आहे. म्हणून तुम्ही ध्यानाला बसल्यानंतर ओंकार रूपी साधना ही आपली श्वासातली चंचलता कमी करण्याला प्रचंड गुणकारी आहे, प्रचंड मदत करते. आणि श्वासातली चंचलता म्हणजे मन, ही चंचलता कमी झाली की आपोआप मनाचा लय होणार आहे महाराज. जेवढी श्वासात चंचलता आहे तेवढे विचारांचं जाळं जास्त आहे. त्याच्यामुळं आपल्याला प्रचंड गुणकारी साधना ओंकार साधना जी आहे ती ज्यांना ध्यानामध्ये बसल्यावर विचार येतात त्यांनी 21 वेळा ओंकार करून ध्यान साधनेला सुरुवात करायची आहे. मग त्याच्यासाठी आपलं मनोलय स्तोत्र देखील आहे, ते देखील ज्यांना उपलब्ध नाही त्यांनी ते प्रयोग करायचा आहे. परवा आपल्या ज्येष्ठ साधिका सत्रे मावशी इथं आहेत उपस्थित, त्या आल्या होत्या इथं.
आणि म्हणाल्या आम्हाला ध्यान आता लागत नाही, जरा वयोमानानुसार त्यांची साधना खूप आहे परंतु ध्यान लागत नाही आणि कुंडलिनी मातेचा पुढचा प्रवास होत नाही. तर मग त्यांना इथं बोलवलं होतं गुरुवारचं, बोलवलं, माताजींनी मार्गदर्शन केलं, आम्ही पण मार्गदर्शन केलं की तुम्ही त्यांना ध्यानाला बसवलं आणि ध्यान त्यांना उत्तम लागतंय परंतु पुढचा प्रवास होत नाही. मग त्यांना माताजींनी सांगितलं की तुम्ही मनोलय जे स्तोत्र आहे महाराजांनी सांगितलं ते करा आणि कुंडलिनी स्तोत्र 21 वेळा ध्यान साधनेच्या आधी करा ब्राह्ममुहूर्त. तर असं सांगितल्यानंतर त्यांना आता पुढच्या अवस्था सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामुळं आपल्याकडं जे उपाय आहेत ते उपाय साधकांनी आत्मसात करा आणि त्याची इम्प्लिमेंट करा महाराज. नुसतेच वहीत लिहून न्यायचे नाहीत उपाय, त्याची इम्प्लिमेंट करणं हे म्हणजे आपल्या सत्संगाचं झाडाला आलेली फळं ही महाराजांना पाहिजे आहेत, माऊलींना पाहिजे आहेत, आद्य गणेशाला पाहिजे आहेत. म्हणून सर्वांनी त्याचा प्रयत्न करायचा आहे. मग आपला मनाचा विषय चाललाय की मनामध्ये एवढी शक्ती येते, तुम्ही मनाचं ऐकलं, माझ्याकडे लक्ष द्या, नरेंद्र मोदी जरी आत आले तरी दाराकडे पाहायचं नाही असं मागच सांगितलं. तुम्ही हे आल्यावर का पाहता त्यांच्याकडे? मी सांगितले राष्ट्रपती नरेंद्र मोदी कोणी येऊन बसलं तरी त्यांच्याकडे पाहायचं नाही, आपण सत्संग ऐकायला आलेलो आहोत. आपला विषय चाललाय काय तसं काय ना, सत्संगात किती लक्ष हे असंच झालं. 1-2 मिनिटं गौतम बुद्धांचं हे चालू होतं प्रवचन, तर येणाऱ्या माणसांकडे सगळ्यांनी पाहिलं असेल. गौतम बुद्ध एका प्रचंड गहन विषयावर सांगत होते, तर तो विषय त्यांनी तिथं स्टॉप केला आणि म्हटले ठीक आहे आता आजचं प्रवचन एवढंच पास. ते शिष्यांना कळलं काहीतरी आपलं चुकलंय. दुसऱ्या दिवशी महाराजांचं चरण स्पर्श केला आणि म्हटले भंते, त्यांच्यात भंते म्हणतात. आज आंबेडकर जयंती आहे, आंबेडकरांसारखा द्रष्टा माणूस आपल्याला देखील लाभला हे आपलं पण हे आहे, म्हणजे त्यांचा आपण आदर करतो. तर गौतम बुद्धांना म्हटले भंते, काल तुम्ही मध्येच विषय थांबवला, वेळ झाली नव्हती संपण्याची. ते म्हटले नाही, माझ्या ऐकणारे समोर माणसंच नव्हती. म्हटल्यावर नाही आम्ही होतो ना 100-125 जण आम्ही होतो. ते म्हटले नाही, पण तुम्ही येणाऱ्या व्यक्तींकडे सगळ्यांचे डोळे लावले, त्याच्यामुळे मी माझा विषय संपूर्ण मी निघालो, माझ्या ध्यान साधनेमध्ये रद्द झालं. तर असा विषय आहे माझा. आता इथं आपण मनाचं चाललंय, सगळ्यांचे डोळे तिकडे, त्याच्यामुळं आपण इम्प्लिमेंट करायची गरज आहे महाराज. मी तुम्हाला मागं पण सांगितलं की नरेंद्र मोदी जरी आत आले आपली इथं सत्संग ऐकायला तरी त्यांच्या ताफ्याकडं किंवा त्यांच्याकडे पाहत बसायचं नाहीये. त्याने आपल्याला काय साधणार आहे का? नरेंद्र मोदींचं जॅकेट कसं, नरेंद्र मोदींचे पाय कसे, नरेंद्र मोदींचा धब्बा कसा, यांनी मिळणार आहे का आपल्याला काही? आपल्याला जे सत्संग सांगतायत त्यांच्या वाणीमध्ये आपले आत्मक्लेश हरण्याची पुरेपूर ताकद सद्गुरूंनी घातलेली आहे, तिकडंच आपलं लक्ष द्यायचं आहे. मग आपला विषय मनाचा चाललाय की तुम्ही मनाचं ऐकलं की त्याच्यात 100 पट सामर्थ्य येतं तुम्हाला नाचवायचं, परंतु मनाला तुम्ही ऐकायला लावलं की आपल्यात 1000 पट सामर्थ्य येतं ईश्वराप्रती जायचं. मग आता हे तुम्ही ठरवायचंय. मग सारखं असं नाही करायचं की आता मन म्हणतंय ना आईस्क्रीम खा, तर एकदा खा ना आईस्क्रीम, काही प्रश्न नाही. पण दुसऱ्यांदा मन म्हटलं नाही फ्लेवर बदलून खा आता आईस्क्रीम, तर तेव्हा विचार करायचा आहे. आता एकदा आपण मनाचं ऐकलं ना, आईस्क्रीम दिलंय त्याला, आता काही आपल्याला गरज नाही. मग तो दुसरं मन काय म्हणतं, नाही 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 मँगो खाल्ला, जरा बटरस्कॉच खा, आईस्क्रीम, मग परत चालले तिकडं. बघा मन कसं खेळवतं. मनाने सांगितलं की मँगो खाल्ला, बटरस्कॉच खा, मग येऊन चांगले बसले होते, आईस्क्रीम खाल्लं, निवांत फॅन खाली बसले होते. परंतु मनात विचार आला की आता दुसरा फ्लेवर खाऊ, परत मग त्याच्यासाठी हात कामाला लागले, पाय कामाला लागले, संपूर्ण देह त्या ठिकाणी गाडी काढून गेला, परत ते आईस्क्रीम घेऊन आला आणि मग परत खाल्ल्यानंतर मनाने तिसरा विचार आला बटरस्कॉच खाल्ल्यावर, नाही आता आपण व्हॅनिला फ्लेवर पण पाहायला पाहिजे. मग असं मनाचं ऐकत बसून मनामध्ये 100 पट सामर्थ्य येतं तुम्हाला नाचवायचं. परंतु तुम्ही पहिल्याच फ्लेवरला मनाला बजावलं की नाही मी आता तुझं ऐकणार नाही, मी एकच आईस्क्रीम खाल्ले बस. हा बोल, हा बरोबर. ज्ञानोबा माऊलींनी याच्यावर आपल्याला उपाय सांगून ठेवलेले आहे की ज्ञानोबा माऊली सांगतात तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका. ते ज्ञानोबा माऊली. मग मनाचा विषय आपला चाललाय.
मग मनामध्ये वेगवेगळे विचार उठतात, मनामध्ये वेगवेगळे किंतु उठतात. मग ते सगळेच आपल्याला पुरवायचेत का, हे बसून नीट साक्षीभावाने विचार करायचा आहे, पृथक्करण करायचंय. की आता मी एक आईस्क्रीमचं उदाहरण दिलं. आता एखादी आपण टू व्हीलर घेतली तर ती समजा पेट्रोलवरची असेल, परत आपल्याला दुसऱ्या दिवशी पेपरात इलेक्ट्रिकची टू व्हीलर दिसली, वा आपण ती घेतली असती तर बरं झालं असतं. मग आता हिचं काय करायचं, मतलब तो मनाचा विचार पुरवण्यासाठी ह्यानी आता ही टू व्हीलर OLX वर टाकली विकण्यासाठी. तर बघा मन कसं खेळवतं. आता आदल्याच दिवशी दसऱ्याला घेतलेली टू व्हीलर दुसऱ्या दिवशी लगेच OLX वर टाकली की ही विकून मला इलेक्ट्रिकची घ्यायची. इलेक्ट्रिकची टू व्हीलर आली, तिसऱ्या दिवशी पेपर उघडला, 4 व्हीलर पाहिजे, हप्त्यावर 4 व्हीलर. याच्या मनात विचार नाही, मग आता ही उगीच घेतली, ही पण विकून टाकू. म्हणजे असं मन खेळवणार असतं. कुठंतरी इफिशियंट फुल स्टॉप हा प्रत्येकाने स्वतःजवळ ठेवायचा आहे, तर आपल्याला अध्यात्म मार्गामध्ये यश शक्ती प्रदान होईल. नाहीतर मनाच्या नादी लागला तर जन्मभर तुमचं तो मन हे खेळवून तुमचं माकड करून टाकण्यात मन प्रचंड पटाईत असतं. अधःपतन करण्यात मन प्रचंड पटाईत असतं. मनामध्ये येणारे विचार किंवा मनामध्ये उठणाऱ्या वृत्ती या कशामुळे उठतात, तर ते नैसर्गिक क्रम आहे तो. मगाशी आपण जो पाहिला की आत्मज्योत जी येऊन बसली देहामध्ये, किंवा गहन तेज सलाका कुंडलिनी शक्ती माता प्रत्येकाच्या देहामध्ये स्थित असल्यामुळं प्रत्येकाच्या देहात सामान्य याच्यावरती कार्य करत असते. ते काय, मग अशा आपण म्हटलं आहार निद्रा भय मैथुन यांचे हे कुंडलिनी शक्तीच्या कृपेत होत असतं. प्रत्येकाला सामान्य माणसांमध्ये कुंडलिनी निद्रिस्त असते. तेच नाही, निद्रिस्त याच्यामध्ये कुंडलिनी कार्य करत असते. मग कुंडलिनी कार्य करते तर ती काय करते, मग अशा आपण पाहिलं, वेळच्या वेळी भूक लागणे, वेळच्या वेळी मलमूत्र विसर्जन, वेळच्या वेळी तुम्हाला ऐकू येणे, तुम्ही हातांच्या हालचाली करणे. एखाद्याला पॅरालिसिस झाला तर आपण काय म्हणतो, त्याच्या अंगावरून वारं गेलं. वारं गेलं म्हणजे शक्ती मातेनी वारं कृपा काढून घेतली म्हणून त्याचं अर्धच अंग काम करते महाराज. त्याच्यामुळं या अनाकलनीय सत्तेची ही शक्ती आहे. कारण की एकदंत म्हणजे काय, एका म्हणजे माया आणि दंत म्हणजे सत्ता. मग या मायेवर ज्याची सत्ता आहे तो एकदंत. की एकदंतचं असं बाहेर दाखवतात की गणेश शक्तीला एकच दात आहे, हे अर्थ चुकीचे आहेत. अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने. एका म्हणजे माया, म्हणजे ही आपल्या देहामध्ये माया ही एका आहे, त्याच्यावर देखील ज्याची सत्ता आहे तो दंत म्हणजे एकदंत, म्हणजे ते आद्य गणेश स्वरूप. आणि म्हणून आपण या ठिकाणी मूळ गणेश शक्तीची उपासना कशी व्यवस्थित करावी याचं मार्गदर्शन आपण श्री महागणेशांच्याच कृपेत, सद्गुरूंच्या कृपेत या ठिकाणी करत असतो. आणि त्याचा आजचा वर्धापन दिनानिमित्त आपण मागचा सर्व आढावा घेत आहोत. सुख, आंतरिक सुख म्हणजे शाश्वत सुख, आपला मागे विषय झाला होता. प्रत्येकाला आपण सुखाची व्याख्या विचारली होती, तेव्हा कोण गैरहजर होतं? सुखाची व्याख्या तुम्ही नव्हते. सुखाची व्याख्या मग जरा हात वर करून सांगा की सुखाची व्याख्या काय, किंवा उत्तर द्या. धनश्री लबडे, तुमची सुखाची व्याख्या काय? एवढंच सांगायचं, बाकी नाही काय. नाही काय? बरोबर, हा बरोबर. आपल्या धनश्री थँक्यू, सुंदर उत्तर दिलं. आत्मसुखातच सुख आहे. दुसरं कोण आहे? ताई तुम्ही सांगा सुखाची व्याख्या काय? का तुम्ही होता तेव्हा? बरं, सुखाची व्याख्या काय? आत्मशांती. बरं, रुचा ध्यान साधना येणार एका पॉइंटला समाधान हे बरं ठीक आहे. प्रत्येकाच्या सुखात तुमची काय विमुक्ताई सुखाची व्याख्या काय आहे? समाधानी राहणे. बरं ठीक आहे. सुखाची व्याख्या ही, सुख हा विषय असा आहे की व्यवहारामध्ये सुख नाहीच आहे महाराज कुठं.
आपण नुसतं सुख शोधत असतो. म्हणजे आपल्याला काय वाटतं की नाही, आपण त्या लग्नाला गेलो तर आपल्याला छान मज्जा येईल, मस्त. प्रत्यक्षात लग्नाला जाऊन अपमान करून परत येतात आणि परत इकडे येऊन तोंड लपवतात, सुंदर लग्न झालं हे सुख मिळालं. लग्नाचा एक विषय झाला. दुसरं असंच आहे की प्रत्येक गोष्टीत आपली अपेक्षा असते. आपण एखादी ट्रिप काढतो तर आपल्याला असं वाटतं की नाही, आपल्याला सुख मिळणार आहे, आपल्याला हे मिळणार आहे, आपल्याला ते मिळणार आहे. परंतु प्रत्यक्षात ट्रिपला जाऊन प्रचंड उन्हात तापून येतात. आता वास्तविक एवढ्या उन्हाळ्यात काय नडलंय, पण ते उन्हात प्रचंड तापून यायचं आणि इथून म्हणतो वा काय सुंदर ट्रिप झाली. म्हणजे हे सर्व गोष्टी सुख पाहायला जातो माणूस, त्यात काही दोष नाही. कारण की सुख शोधणे हे नैसर्गिकच आहे. मगाशी सांगितलं या सर्व गोष्टी नैसर्गिक. सुख म्हणत आहे दुःख. या सर्व गोष्टी ईश्वराने नैसर्गिकरित्या देहात घालून ठेवलेल्या आहेत. त्याच्यात तुमचा आमचा काही दोष नाही. परंतु शाश्वत सुख कशात आहे मला सांगा. की मागे आपण मी उदाहरण दिलं होतं, एखादं गाढव आपण उकिरड्यावरून धरून आणलं आणि त्याला एसी लावलेल्या खोलीत मऊ सोफ्यावर ठेवलं तर ते काय करेल मला सांगा, झोपेल का शांत? ते मॅकी करून ते पळत जाणार. त्याला वाटेल काय करताय. गाढवाची सुखवृत्ती उकिरड्यावर आहे आणि माणसाची सुखवृत्ती एसी लावून सोफ्यावर आहे. मग तुम्ही माणसाला उचलून उकिरड्यावर ठेवला तर तो तिथं बसेल का? तोही तिथून पळत येऊन सोफ्यावर बसणार. गाढव सोफ्यावरून पळत जाऊन उकिरड्यावर बसणार. मग या सुखवृत्ती उठतात महाराज. आता मग अशी उदाहरण दिलं की सुख आपल्याला वाटतंय की नाही, आता मी थोड्या वेळाने तबला वाजवील त्याच्यात सुख आहे, थोड्या वेळाने पेटी वाजवील त्याच्यात सुख आहे. मग या सुखवृत्ती बदलणार आहेत. तबला पेटी झालं की 1 वाजला की आपल्याला भूक लागली, जेवणात सुख आहे, जेवणानंतर थोडीशी वामकुक्षी पाहिजे म्हणून पटकन घरी जाऊ, आता बास झालं, थोडं झोपू आपण, त्याच्यात सुख आहे. झोपेचं सुख संपलं, 4चा चहा पाहिजे, त्याच्यात सुख आहे. 4चा चहा झाला, रात्रीचं जेवणाचं सुख आहे. मग असं सुख सारखं पुढं पळतंय महाराज. आपण सुखापर्यंत पोहोचतच नाहीये. सुखवृत्ती उठतायत. नीट लक्ष देऊन ऐका. शाश्वत सुख हे कशातच नाही. त्यापेक्षा आमचे ज्ञानोबा माऊली म्हणतात सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. म्हणजे हा जो ईश्वर आहे त्या ईश्वरातच सर्व सुख आहे. मग सर्व सुख म्हणजे काय? सर्व सुखाची व्याख्या काय? मला डोळ्यांनी सुख झालं, एखादा मी पिक्चर पाहिला तर डोळ्यांनी सुख झालं, कानाला सुख झालं. पण हातापायाला कळलं का पिक्चर पाहायला? हातपायांनी फक्त मदतीने आपण टॉकीज मध्ये जाऊन बसलो, मग फक्त ते सुख डोळ्याला झालं, कानाला झालं. दुसरी गोष्ट, आपण एखादी गेम खेळली, क्रिकेट खेळलं, फुटबॉल खेळलं, तर ते सुख फक्त पायाला झालं. एखादा आपण हाताचा गेम खेळला, कॅरम, ते सुख हाताला झालं, डोळ्याला झालं. मग असे सर्व सुखाचा आगर कुठं आहे? तर हा मूळ ईश्वराचं चिंतन जर का तुम्ही केलं तर सर्व सुखाचे आगर. इथं सर्व सुख म्हटले, नुसतं सुखाचे आगर म्हटलेलं नाही. संत मंडळींची परिभाषा जाणून घेण्यासाठी आपल्याला योग्यता आली पाहिजे आणि ती योग्यता केवळ योग्य मार्गदर्शक आणि ध्यान साधना या 2 गोष्टींनीच येत असते. सर्व सुखाचे आगर, तिथं नुसतं माऊलींना म्हणतात असतं सुखाचे आगर विठ्ठलावर. एवढं म्हणजे असं लिहिलंय का ज्ञानोबांनी? काय सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. म्हणजे इथं कोणत्याच व्यावहारिक सुखाचा विषयच नाही आणि व्यवहारात सुख नसतंच महाराज. आता आपण जी उदाहरणं पाहिली की 4ला चहा दिला आपल्याला, तो 5ला दिला, 6ला दिला, 7ला दिला, एक वेळ 4 कप पिऊ, परंतु 8ला परत चहाच पुढे आणला. आपण म्हणू काय वेळ लागलं का काय तुम्हाला? आता 4 कप चहा झाला. मग ती सुखाची वृत्ती कुठे गेली? चहाची ती गेली भाऊ. आता आपल्याला जेवणाची सुखाची वृत्ती. मग अशी सुखाच्या मागे धावण्यापेक्षा ज्या सत्तेने सुखवृत्ती उत्पन्न होतीये त्या सत्तेला तुम्ही आत्मसत्तेला शरण गेला तर सर्व सुखाचे आदर आपल्याला लाभल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या आत्मसत्तेला शरण कसं जायचं हे सांगण्याचं काम केवळ सिद्ध श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच करू शकतात. हल्ली गुरूंचं, सद्गुरूंचं, कथाकारांचं प्रचंड पेव कुठलं आहे. मी असं म्हणत नाही की माझ्याकडेच या माझीच कथा ऐका, असं चूक आहे. परंतु जे
ब्रह्मनिष्ठ ज्ञानावर आरूढ आहेत अशांचंच मार्गदर्शन आपल्याला लाभलं पाहिजे आणि समोरची व्यक्ती ही त्या योग्यतेची आहे का नाही हे प्रत्येकाने तपासण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. कारण की कुठेही भोंदूगिरी नाही, कुठेही नावलौकिक नाही, कुठेही युट्यूबला प्रसिद्धी करायची नाही, कुठेही झी मराठीवर जायचं नाही. मला 3 आमंत्रण आली झी मराठीची कीर्तनाची, परंतु मी नाही म्हणतो का, कारण की तिथं कीर्तनामध्ये व्यत्यय आणू नये असं कथाकाळीच्या मर्यादा आहे. तिथं काय सांगतात की एकदा तुम्ही समजा पहिली हे केली कीर्तनाची परंपरा की परत ते म्हणतात रिटेक, थांबा, कट, हे असं नाही तसं. मग असं किती वेळा कीर्तनाचा अपमान आपल्याला करायचा नाही. पण त्याच्यातूनही ते एक आमचे मित्र आहेत ऋषिकेश आडसूळ, ते म्हटले ही बाब आम्ही त्यांच्यावर घालतो पण महाराज एक तरी कीर्तन करा. असं चाललंय, बघू आता. ती सगळी आद्य मोर्याची इच्छा. तुम्ही समजा असं सुंदर कीर्तन सगळं नाटकावर कळेल, काय फायदा पण होईल. हा बरोबर, आता आपल्या पुढचं मर्यादित आहे. तुमचं हे आता जे काम सांगितलं सर्वांना कळेल. मला 1-2 आले होते क्लायंट, ते तेच म्हणाले की तुम्ही म्हणताय की युट्यूबला टाकणार नाही हे नाही, परंतु जे खरे इच्छुक आहेत ते त्याच्यापासून वंचित राहतात. तर मी म्हटलं मग बघू आता त्याचं सुवर्ण मध्ये काहीतरी. हे जे युट्यूबला अपलोड होते तुमची खंत प्रमाणात पण आहे. बरं, ठीक आहे, चालेल. मग आपला सुखाचा विषय चालला होता. मग आपण अध्यात्मामध्ये एवढंच शिकायचंय महाराज की आपण अंगीकार कोणाचा करायचा आहे हे ज्याचं त्यांनी नीट ठरवायचं. म्हणजे आता जे साधक आहेत त्यांचा विषय नाही, परंतु जे गुरुकृपांकित नाही अशांसाठी सांगतो की अंगीकार कोणाचा करायचा आहे हे ज्याचं त्यांनी परीक्षण निरीक्षणाने ठरवायचं आहे. व्यवहारामध्ये आपण कोणाचाही अंगीकार करतो. एक व्यावहारिक अंगीकाराचं उदाहरण देतो. एका पुरुषाचं लग्न ठरलं आणि त्यांनी म्हणजे प्रेम विवाह केला. एका मुलीचा अंगीकार केला, प्रेम विवाह केला. झालं, दोघांचं लग्न झालं, दोघं फिरायला निघाले. त्यांनी तिला विचारलं लग्नापूर्वी तुला मित्र होते का? नीट लक्ष देऊन ऐका. लग्नापूर्वी मित्र होते का तुला? ती म्हटली मित्र होते, परंतु मी काय करायचे, मित्र केला की हे तिने पाकिट पुढं केलं. मित्र केला की एक तांदूळाचा दाणा या पाकिटात टाकायचे. म्हटलं ठीक आहे. बरं, तो म्हटलं बघू पाकिटात 4 दाणे होते तांदळाचे आणि 200 रुपये होते. तर तो म्हटलं बरं 4 मित्र होते, बरं ठीक आहे, आणि 200 रुपये कसले? तेव्हा काय सांगू, इतके मित्र झाले की तांदूळ विकून त्याचे 200 रुपये हा झाला व्यावहारिक अंगीकार. व्यवहारामध्ये आपण कोणाचाही अंगीकार करतो. नवऱ्याला माहिती नसतं ही पत्नी आपली कशी आहे, पत्नीला माहिती नसतं हा नवरा कसा आहे, म्हणजे लग्नाच्या आधी. तरी देखील आपण सगळं पाहतो. तज्ञ ज्योतिषाकडे जातो. आता माझ्याकडे भरपूर येतात की ही पत्रिका सांगा, ती पत्रिका सांगा, कसं आहे, काय आहे. परंतु ज्योतिष हे शास्त्र देखील 75% महाराज काम करणार आहे, 100% नाही. कारण की अनाकलनीय सत्ता ही ज्योतिषावर देखील राज्य करते. म्हणजे ज्योतिष हे काहीच नाही त्याच्या दृष्टीने. त्याच्यामुळं या अनाकलनीय सत्तेला जो सतत शरण राहतो त्याचाच अंगीकार साधकांनी आणि जे गुरुकृपांकित नाही त्यांनी करायचा आहे आणि आपल्या जीवनाचं सार्थक करायचं आहे. एकदा काय झालं, एका नवऱ्याने आपल्या बायकोचा फोन घेतला आणि त्याच्यात पाहिलं, त्याच्यात सगळे नंबर सेव्ह होते, पण ते असे होते हातों का इलाज, दातों का इलाज, कानों का इलाज. त्याला काय कळेना, त्याला वाटलं की असं का सेव्ह केलंय. मग त्याला थोडस हे वाटलं, म्हणजे नक्की काही नाही असं केलं. याला वाटलं आपला नंबर हिने काय सेव्ह केलाय पाहू, म्हणून यांनी याच्या नंबरवरून डायल केला तिचा नंबर. तिच्या स्क्रीनवर नाव आलं. पहिले त्यांनी लिस्ट पाहिली होती, हातों का इलाज, दातों का इलाज, कानों का इलाज, पेट का इलाज, अजून आंखों का इलाज, असं काय काय. यांनी डायल केल्यावर नाव आलं ना इलाज. सगळ्यांची इलाज होते, परंतु नवरा ना इलाज हे नाव आल्यावर मात्र मग पुढं जी काही मजा झाली. व्यावहारिक अंगीकाराची उदाहरणं चालली. मग मनुष्य जात ही प्रचंड हुशार आहे. कारण की कसं आपल्याला हवं तसा अर्थ लावण्यात मनुष्य पटाईत असतो. दारूबंदीची कार्यशाळा चालू होती, नीट लक्ष नाही का.
दारूबंदी म्हणजे व्यसनमुक्ती केंद्राची कार्यशाळा भरली होती. तिथं काय केलं, त्या शिक्षकांनी 2 बादल्या ठेवल्या, एक दारूची बादली आणि एक पाण्याची बादली, आणि ती कोण गाढव धरून आणलं. गाढवाला तिथं सोडलं आणि सगळे व्यसनी पुढे बसवले होते. गाढवाला सोडलं, व्यसनांना म्हटले ते बघा आता काय होते. गाढवाने पाण्याच्या बादलीत तोंड घातलं. गाढव काय दारू पित, ते म्हटले बघा याच्यावरून काय संदेश मिळतो, गाढव देखील दारू पित नाही. समोरचा एक गाढव उभा राहिला, म्हटलं सर मी सांगू का, तर बोल. तर याच्यावरून असा संदेश आहे, जो दारू पित नाही तो गाढव आहे. मग मनुष्य जातीची उदाहरणं दिली. थोडं हास्याचा विभाग आपण बाजूला ठेवला. अजून मधून जोक पाहिजे, बरं ठीक आहे. मगाशी आपला विषय झाला जोक साठी, हास्य जत्रा, अजून कॉमेडी शो, ते काय ते कपिल कॉमेडी शो, असे बरेच आहेत शो. आपल्याला जोक हा विषय आहे थोडासा ठीक आहे, हास्यरस, परंतु जो ब्रह्मरस आपल्याला माऊलींना अपेक्षित आहे त्याला कोणतीही बाधा न आणता आपण हास्यरस थोडासा घ्यायचा आहे, त्यात काय गैर नाही. मग आपला विषय होत आलेला आहे, थोडक्यात आता हे करतो. आपला पुढचा कार्यक्रम देखील आपल्याला करायचा आहे. माऊली म्हणतात, काजई दिठिवा तुमचा वरुषे तै सकलार्थ सिद्धी मती पिके, एरवी कोंबेला उन्मेषू सुके जरी उदासू तुम्ही. ज्ञानोबा माऊली, सद्गुरूंची भक्ती ही कोणी करावी तर ही केवळ ज्ञानोबा माऊलींनी करावी. ज्ञानोबा माऊलींनीच सद्गुरूंनाच गणेश शक्ती मानलेला आहे, आणि अशा सद्गुरूंची भक्ती करताना ज्ञानोबा माऊली सांगतात, काजई दिठिवा तुमचा वर्षे. मग आता दिठिवा म्हणजे काय, मला सांगा शब्दाचा अर्थ. दृष्टी, बरोबर. काजई दिठिवा तुमचा वर्षे म्हणजे जर का तुमची सद्गुरूंची दृष्टी, कृपा दृष्टी आमच्यावर पडली तर सकलार्थ सिद्धी मती पिके, सगळ्या याच्या सिद्धी मिळतील, त्याला काहीच हे नाही. नाहीतर एरवी ज्ञानोबा माऊली हरिपाठात म्हणतात, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही. मग सोहम सिद्धीचे नळे हे माऊलींना इथे अपेक्षित आहे महाराज, सकलार्थ सिद्धी मती पिके. कारण की एकदा साधक, ज्याप्रमाणे इथं आपण कासवाचं उदाहरण घेऊ. कासवाचं सर्वांना माहिती आहे की कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, जवळ घेत नाही, केवळ दृष्टी टाकून त्याची पिल्लांची वाढ होत असते. कासव इथून त्याची पिल्लं त्या समाधीच्या तिथे असतील तर इथून कासवीण दृष्टीने त्यांना दूध पाजते. केवढं आहे महाराज, केवढं ब्लूटूथ वायफाय आपल्याला तरी जमेल काय. हे अनाकलनीय सत्तेचं ब्लूटूथ आहे. आपण ब्लूटूथला 3दा पासवर्ड म्हणतोय, नाही हा रॉंग आहे, तो रॉंग आहे. वायफायला आपण पासवर्ड चुकतो, पण कासवाचा पासवर्ड पिल्लांना चुकत नाही. ती इथून त्यांच्यावर दृष्टी टाकते. मग ही जी सत्ता आहे, ही सत्तेप्रमाणे ज्ञानोबा माऊली म्हणतात, असं अहो सद्गुरूची एक कृपा दृष्टी. जेव्हा सद्गुरू आपल्यावर कृपा दृष्टी करतील तेव्हा सकलार्थ सिद्धी मती पिके महाराज. कारण की साधकाला कोणत्याच गोष्टींची कमतरता पडणार नाही. मग आपल्याला कोणत्या गोष्टींची हे असते, जीवनातील लौकिक गोष्टी, कार, बंगला, गाडी, 4 चाकी, तुमचे दागदागिने, जमीन, काय जे असेल ते, या गोष्टी तर सगळ्या मिळतातच, परंतु जे आत्मतत्व आहे, ज्याच्यासाठी याचसाठी केला होता अट्टहास, हा जो शेवटचा जो दिस आहे तो गोड होण्यासाठी केवळ काय पाहिजे. ज्ञानोबा माऊली सांगतात, काजई दिठिवा तुमचा वरुषे. मग पुढं काय म्हणतात ते, एरवी कोंबेला उन्मेषू सुके जरी उदास तुम्ही. आता मला सांगा, कोंबेला उन्मेषू म्हणजे काय. माताजी तुम्ही आता सांगा, गुरुजर मावशी सांगा, कोंबेला उन्मेषू. तुम्ही दिठिवा सांगितलं बरोबर, कोंबेला उन्मेषू म्हणजे काय. म्हणजे जर त्यांची सद्गुरूंची दृष्टी नाही पडली तर आपल्या म्हणजे शरीरात नसतं ठेवतं, आपण नर्वस होतो किंवा आपल्याला वाईट वाटतं सगळं. शक्ती ऊर्ध्व बर ठीक आहे. कोंबेला उन्मेषू, उन्मेषू म्हणजे काय, तर उन्मेषू म्हणजे आपल्या साधकाला जेव्हा दीक्षा दिली जाते सद्गुरूंच्या मुखातून, जो मंत्र प्रोक्षण केला जातो, तेव्हा मगाशी विषय झाला, जी निद्रिस्त कुंडलिनी असते तिचं तोंड असं खाली असतं, त्रिवळी नामक झडप म्हणजे मुलाधारापाशी,
ते दीक्षा दिल्याबरोबर बीजमंत्र प्रोक्षण झाल्याबरोबर ती कुंडलिनी असं तोंड करते. माझ्या हाताकडे बघा, दिसतं ना सर्वांना? कुंडलिनी अशी असते निद्रिस्त, ती सर्व कार्य करत असते आपल्या शरीरातील. परंतु सद्गुरूंची दीक्षा प्राप्त झाल्यानंतर तिचं मुख हे असं वर होतं आणि वरच्या प्रवासाला ती निघायला निघते. त्याला उन्मेषू असं ज्ञानोबा माऊली म्हणतात. मग चढत असलेली कुंडली चढत असलेली तिला उन्मेष तेच ना, ऊर्ध्व प्रवासाला निघाले. नाराज झाले आपण. तर मग माऊली काय सांगतायत की सद्गुरू जर का नाराज झाले तर कोंबेला उन्मेषू सुके, म्हणजे ती चढत असलेली कुंडली देखील खाली खाली जाते. म्हणून कोणीही आपल्या आत्मगणेश सत्तेवर, सद्गुरु सत्तेवर यत्किंचितही संशय व्यक्त करायचा नाही किंवा यत्किंचितही नाराजी त्यांची ओढवून घ्यायची नाही. आणि ही नाराजी कशासाठी आहे? तुम्ही म्हणाल नाही आम्ही येऊन काही बोललो तर त्याला एक वेळ क्षमा होईल, परंतु तुम्ही जर का ध्यान साधना चुकवली तर कोंबेला उन्मेषू सुके ही मात्र होईल. ही नाराजी ओढवण्याचं प्रमुख कारण जो साधना करीत नाही, जो ध्यानाला टाळाटाळ करतो, जो म्हणतो नाही आज नाही उद्याची पहाट आहे की कुठं आपल्याला काय गडबड आहे, बघू अजून महिनाभर सुट्टी आहे. सद्गुरू नाराज कशामुळे होते? तेच ना, ध्यान साधना किंवा साधनेवर आधारित नसल्याने सद्गुरू नाराज होतात. तर आपल्याला जे नाम मिळालेलं आहे ते नाम प्रचंड प्रचंड महत्वाचं आहे महाराज. कारण की आपण जे काही ग्रंथ संपदेमध्ये ज्ञान घेतो त्याचं सार म्हणजे सद्गुरू मुखातील नाम. तर ते नाम आपण जपायचं आहे. त्याने काय होणार आहे मला सांगा की गवताच्या गंजा अशा लावल्या तिथं आणि ते जाळण्यासाठी एक काडी उपयोगी एका आखी काडी पेटी आपल्याला नासावी लागेल. त्याप्रमाणे गवतांच्या गंजांप्रमाणे आपलं अनंत जन्मीचं पापाच्या गंजा लागल्या. मग त्या पापाच्या गंजा केवळ एक नाम आपण उच्चारलं तर ते जळून जातात महाराज. म्हणून नाम साधनेमध्ये प्रचंड ताकद आहे. ज्ञानोबा माऊलींच्या शब्दात सांगायचं झाल्यास तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे जपता केले हरे. ज्ञानोबा माऊली म्हणजे तृण म्हणजे गवत आणि अग्निमेळे समरस झाले. आता मी सांगितलं गवताच्या 1000 गंजांना एकच काडी पुरेशी होते. त्याप्रमाणे आपल्या अनंत जन्मीचं पाप नाशनासाठी एकच नामाची काडी पुरेशी आहे. परंतु ती काडी व्यवस्थित घेतली पाहिजे, ती घरसडून पेटली पाहिजे. नाहीतर नुसतीच तुम्ही काडी पेटली काडी काढून गवतात टाकून द्या, त्यांनी होणार आहे का काही? ते घर्षण जेव्हा होईल मग त्यासाठी साधनेचं घर्षण आवश्यक आहे महाराज. काडीपेटी आणि गवताच्या गंजी हजारो वर्ष शेजारी बसल्या तरी त्या पेटणार नाहीत. त्याला घर्षण ही क्रिया महत्वाची आहे. आणि ते घर्षण म्हणजे साधना रूपी ध्यानाचं घर्षण केल्यानंतर अनंत जन्मीचं पाप आपण त्याच्यातून मुक्त होणार आहोत आणि आपला प्रमुख उद्देश आपण साधून घेणार आहोत. बीजमंत्र सद्गुरू मुखातून प्राप्त झालेला बीजमंत्र हे त्याचं प्रमुख उत्तर आहे. ध्यान जर सांगू काय, ध्यान जर कोणाला नाही झालं समजा नवीन लोकांना तर बीज मंत्राच्या माळा करायच्या. त्यांना म्हणतात तू अनुभव आहे बीज मंत्राच्या माळा करायच्या. ठीक आहे. आता इथं 2 विभाग पडतात, काही म्हणजे साधक अनुग्रहित आहेत आणि काही अनुग्रहित नाही. मग त्यांच्या मनात अशी शंका येईल की आम्ही कोणता मंत्र करायचा. तर जोपर्यंत आपल्याला सद्गुरूंकडून बीजमंत्र मिळत नाही तोपर्यंत आद्य गणेशाचा मंत्र त्यांनी जपायचा आहे. कारण की गणेश तत्व याचं स्वरूपाचा मंत्र म्हणजे बीजमंत्र. बीजमंत्र काय सांगतो? मी तो आहे आणि तो मी आहे, हा बीजमंत्राचा अर्थ आहे. मग तो जेव्हा सद्गुरू मुखातून मिळतो तेव्हा तो करायचा. नाहीतर जे आद्य गणेशाचे हे आहेत फॉलोअर्स त्यांनी गणेश तत्वाचं नाम हे अखंड चिंतन करायचं आहे. त्याच्यामुळं त्यांना बाकीच्या गोष्टी प्राप्त होणार आहेत. ओम गणपती मा किंवा ओम श्री गुरु गणेशाय मा हरकत नाही, दोन्ही पैकी. मग आता आपल्या आजच्या सत्संगाचं म्हणा किंवा इथून मागचे जे 18 सत्संग झाले त्याचं सार काय आहे की आपण जड भरतांचं वैराग्य पाहिलं. जड भरतांची कथा सर्वांना म्हणजे हे आहे
परिचित आहे आणि माहिती आहे. मग जडभरतांनी काय केलं की 2 जन्म त्यांचे वाया गेले महाराज. कशामुळं? त्यांनी एवढ्या राज्यावर पाणी सोडलं, विष्णूच्या साधनेसाठी वनात गेले. वनात गेले तर गेले, त्या ठिकाणी साधना व्यवस्थित करत होते. पण त्या ठिकाणी एक हरणी दिसली त्यांना. हरणीला शिकारी वाघाची डरकाळी ऐकू आल्यामुळं हरणी गर्भवती होती. तिचा गर्भ नदीत पडला आणि ते पिल्लू व्हायला लागलं. त्याच्या मागे हे साधना सूर्योपासना सोडून भरत पळाले. भरत राजा होता, ते पळाला. त्या हरणाच्या पिल्लाला वाचवलं. मग साधनेमधलं मन त्या पिल्लात गेलंय महाराज. त्या पिल्लाचे इतके लाड केले, इतके केले की त्याच्यातच त्यांचं संपूर्ण हे केलं. म्हणजे गेले, तो एवढ्या राज्यावर पाणी सोडून गेले. ते कशासाठी गेले? हरणाच्या पिल्लासाठी का ईश्वर प्राप्तीसाठी? मग ईश्वर प्राप्ती बाजूला राहिली असं मन खेळवतं महाराज. मगाचा विषय फार प्रचंड ताकद आहे मनात, त्याच्या नादी कुणी लागू नये. केवळ आमच्या तुकोबरायांसारखं रामदास स्वामींसारखं, रामदास स्वामींनी आपण मागेही सांगितलं श्लोक मनाचे लिहिले, कानाचे लिहिलेत का? त्यांनी नाव लिहिलेत कानाचे श्लोक, नाकाचे श्लोक, डोळ्याचे श्लोक असं नाही, मनाचे श्लोक. का? कारण की मन हे प्रचंड प्रचंड सामर्थ्यवान घटक आपल्या शरीरात घातलेला आहे. म्हणजे जडभरताचं आपलं चाललेलं आहे की जडभरत एवढा राज्यावर पाणी सोडून हरणाच्या नादी लागला. मग ते हरणाचं पिल्लू तरुण झालं, ते त्याच्या कळपात पळून गेलं. जडभरत बसले तिथं. भरत होते, जड नव्हते, भरत बसले. त्यांना बेचैनी प्रचंड आली, त्याच्यातच मृत्यू झाला. बघा, वनात गेले राज्यावर पाणी सोडून श्रीहरीच्या तपश्चर्येसाठी, तिथं मृत्यू झाला. दुसरा जन्म हरणाचा आला. तर हरणाच्या जन्मात त्यांना आता ज्ञान होतं की आपलं अधःपतन झालंय, तरी आता आपण केवळ ईश्वराचं चिंतन करायचं असं म्हणून हरणाच्या कळपात सामील न होता केवळ झाडाचा पाला पण तोडायचा नाही, त्या हरणाला कळत होतं. म्हणून ते कित्येक दिवस उपास करू लागले. मग अशा करता करता एकदा पुलस्ती ऋषींच्या आश्रमाबाहेर हे हरण गेलं. त्या पुलस्ती ऋषींच्या आश्रमात प्रत्यक्ष ब्रह्मदेवांचं आगमन झालं होतं आणि त्या ठिकाणी गणेशी संवाद चालला होता. की पुलस्ती ऋषींनी विचारलं की मला जन्म मरणाच्या दुष्ट चक्रातून मुक्ती हवी असेल तर काय करावं, किंवा आत्मशांती निरंतर पाहिजे असेल तर काय करावं. महाब्रह्माचा उपदेश या हरणाने आश्रमाच्या बाहेर लपून ऐकला आणि त्याला कळलं की नाही, अंतिम तत्व, अंतिम ज्ञान हे विघ्नराज सत्ता, अनाकलनीय सत्ता हीच आहे. तिचंच नाम आपण घेतलं पाहिजे, तर आपल्या दुष्ट चक्रातून मुक्ती होईल. असं म्हणून त्या जन्मात त्यांनी पुलस्त्य ऋषीच्या तोंडातून ऐकलेलं ओम गम गणपते नमः किंवा षडाक्षरी मंत्र दुसरा आहे तो त्यांनी केला त्या हरणाच्या जन्मात. तो केल्यानंतर हरिण गेलं, त्या जन्मातून मुक्त झालं आणि तिसरा जन्म हा एका ब्राह्मण कुटुंबामध्ये भरत नाव, म्हणजे भरतच नाव ठेवलं गेलं ब्राह्मण कुटुंबात. मग त्या जन्मात त्यांना कळत होतं की 2 जन्म आपले गेले, आता तिसरा जन्म नादी लागायचं नाही. मग त्याच्यासाठी काय करायची योजना? तर त्याच्यासाठी त्यांनी मंद बुद्धीचं सोंग पांघरलं. म्हणून लोकांनी त्यांना जडभरत हे नाव प्रदान केलं. की त्यांना सगळं कळत होतं. वडिलांनी त्यांची पत्रिका दाखवली, वडिलांनी त्यांचं उपनयन संस्कार केले की आता तरी सुधारेल, 8 वर्षाचा झाला, 10 वर्षाचा झाला. परंतु हे एक वेळ खरं झोपी गेलेल्याला जाग करता येतं, पण ढोंग केलेल्याला जाग करता येत नाही. त्याप्रमाणे यांनी ढोंग हे केवळ ईश्वरीय ज्ञान संपादन करायचं आणि जन्मातून मुक्ती याच्यासाठीच पांघरलेलं होतं. असं जडभरताचं चरित्र आपण पाहिलं. पुढं काय झालं ते सर्वांना माहिती आहे. की गणेश साधनेवर आरूढ होऊन ते देखील मुक्त झाले. हे जडभरताचं चरित्र आपण पाहिलं. त्याच्यानंतर अग्नीचं चरित्र पाहिलं. अग्नीचं कोणी मला सांगेल का की कोणत्या ऋषींनी शाप दिला होता अग्नीला? बघू, आता मागच्या सत्संगात झालेला विषय आहे. एक तरी पाहिजे आता विद्यार्थी. अग्नीला कोणत्या ऋषींनी? फोन मध्ये नाही पाहिजे. भृगु. कोण म्हटलं भृगु? बरोबर आहे. किरण म्हटलं. अच्छा, किरण मराठी यांच्यासाठी काय म्हणजे किरण नुसते शूटिंग नाही करत, त्यांचं सत्संगात लक्ष आहे. शूटिंग त्याची सेवा आहे, खूप चांगलं आहे. परंतु अभ्यासू साधक आहे आपले किरण. भृगु ऋषींची आपण कथा पाहिली की चवन ऋषींची उत्पत्ती झाली त्यावेळी अग्नीनी काही खोटी साक्ष दिली. थोडक्यात सांगतो, आपल्याला वेळ आता कमी आहे. अग्नीनी खोटी साक्ष दिली, त्या निमित्ताने अग्नीला त्यांनी शाप दिला की तू सर्व भक्षक होशील.
मग अग्नी इतका प्रचंड नाराज झाला की त्यांनी सगळ्या जगातलं आपलं तत्वच काढून घेतलं. हे घडलेल्या कथा आहेत पूर्वी. तत्व काढून घेतल्यानंतर ब्रह्मदेव अग्नीला समजवायला गेले की बाबा तू असा नाराज नको राहू, आपले गोमाता पवित्र आहे, परंतु तिला देखील शाप आहे की तू कचऱ्यामध्ये तोंड घालशील, असं गोमातेला शाप आहे. अजून आपण चित्र पाहतो, गायी फिरतात पण कचऱ्यामध्ये ते तोंड असतं, तर तो शाप आहे शिवांचा गोमातेला. त्याच्यामुळं तू पण नाराज नको होऊ, तू सर्व भक्ष पोषील हे ठीक आहे, परंतु तू तुझं तत्व हे परत जागृत कर, कारण की ऋषी मुनींचे यज्ञ राहिले, लोकांचं खाणं शिजवणं राहिले, सगळं राहिले. असं म्हणून ब्रह्मदेव अग्नीकडे समजायला जातात. अग्नी काय करतो, प्रचंड उफाळून उठतो आणि ब्रह्मदेवांना जाळायला निघतो. ब्रह्मदेव म्हणतात समजवून मिळून बाजू ब्रह्मदेव पळून जातात. मग त्या ठिकाणी सर्व ऋषी मुनी, सर्व देवदेवता भृगु ऋषींच्या आश्रमात येतात आणि म्हणतात महाराज तुम्ही हे काय केलं, त्या अग्नीला शाप दिला परंतु तो नाराज झालाय, कारण माझा काय त्याच्यावर इलाज नाही, आता एकदा शाप गेला की मी काही करू शकत नाही. त्याच्यावर इलाज काय, परत आद्य गणेश तत्वाची उपासना सर्वांनी मिळून परत मयुरेश भगवंताची एकदंताची उपासना केली. त्या ठिकाणी एकदंत प्रसन्न झाले आणि त्यांना कानावर घालण्यात आलं की असं असं अग्नी हा आपलं तत्व काढून घेतलेला आहे, त्याच्यावर उपाय काय. ते म्हटले थांबा मी विप्र रूपात त्याच्या पुढे जातो. पुढं काय झालं, श्री गणेशांनी ब्राह्मण रूपामध्ये अग्नीच्या पुढे गेले, जिथं अग्नी होता. अग्नींनी त्यांच्याकडे रागाने पाहिलं, आता हा कोण आला नवीन. तर ते म्हटले मी कोणी नाहीये, पण आपण कोण आहात. अग्नी म्हणतो माहित नाही, मला अग्नी म्हणतात. म्हणतात बरं ठीक आहे, परंतु या विप्र रूपातील विनायकांनी काय केलं, एक गवताची काडी पुढे टाकली अग्नीच्या, आणि अग्नी म्हटला मी तुला जाळून टाकेल. ते म्हटले बरं ठीक आहे, मला जाळायच्या आधी ही काडी जाळून टाकेल. अग्नी म्हणतो ही काडी तर काहीच माझ्या दृष्टीने काही नाही, म्हणून अग्नी तिच्यावर नजर मारतो तर काडी जळतच नाही, काडी तशीच राहते. अग्नी सर्व त्याची क्षमता लावतो, जळत नाही. तत्पूर्वी विनायक शक्तीने काय केलेलं असतं, अग्नीची दहन क्षमताच काढून घेतलेली असते. मग अग्नीला हे कळतं की आपल्या पुढे आलेला ब्राह्मण हा कोणी साधा नाही, ते मूळ स्वरूपाचा ईश्वर आहे. अग्नी म्हणतो आपण कोण आहात, की मी ब्रह्मदेवांची काडी जाळली, ब्रह्मदेवांना जाळायला निघालो, ही काडी माझ्याच्यानी जाळेना, म्हणजे आपण कोण आहात. मग ते सांगतात की विनायक तत्व हे अनाकलनीय तत्व आपल्या पुढे उभं आहे. असं म्हटल्यानंतर अग्नी त्यांचा चरण स्पर्श करतो आणि मग अग्नीला देखील शापमुक्तता देऊन आपली अनाकलनीय गणेश शक्ती त्या ठिकाणी प्रसन्न होते. तर अशा या कथा आपण मुद्गल पुराणातून पाहत आहोत आणि पाहणारही आहोत. मग आपल्याला याच्यातून काय कळतंय की एक अनाकलनीय विघ्नराज सत्ता ही पंचदेवतांची निर्माण शक्ती आहे महाराज. ब्रह्मा विष्णू महेश शक्ती आणि सूर्य यांची निर्माण शक्ती ही अनाकलनीय गणेश सत्ता हे यातलं मुद्गल पुराणाचं आणि सत्संगाचं सार आहे. आणि या गणेश सत्तेला आपण साधक त्रिवार शरण राहून केवळ सद्गुरूंच्या मार्गावर, ज्ञानोबा माऊलींच्या मार्गावर आरूढ होऊन आद्य गणेश तत्वाला शरण राहायचं आहे. म्हणजेच आपल्याला या सत्संगाचं तात्पर्य सर्वांना गवसणार आहे आणि गवसेल ही श्री मयुरेश भगवंताचरणी प्रार्थना करून आजच्या सेवेला पूर्णविराम. मंगलमूर्ती मोरया, प्रेममूर्ती मोरया. झूम चालूच राहू दे, पुढे चालू आहे. आता कोण जॉईन नाही झालं. आता या ठिकाणी आजच्या वर्धापन दिन आपला विषय झाला. आपल्या सत्संगांना सुरू होऊन 1 वर्ष आज पूर्ण झालेलं आहे. मयुरेश भगवंतांच्या कृपेत, सद्गुरुनाथांच्या कृपेत, आशाशक्ती कुंडलिनी मातेच्या कृपेत. तर 1 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने श्रींच्या चरणी सद्गुरु दरबारामध्ये आपण एक अष्टविनायकाचं जे स्मरण आहे ते गीतातून या ठिकाणी सादर करणार आहे. माझ्या डाव्या बाजूला माता पुरकर मॅडम म्हणून आलेल्या आहेत आपल्या हार्मोनियम वादनासाठी. उजव्या बाजूला आपला साधक परिमल जयस्वाल, तबल्याच्या परीक्षा झालेल्या आहेत त्यांच्या, ते तबल्यावर आहेत. आणि माता पुरकर मॅडम या हार्मोनियमवर आहेत. तर सुश्राव्य असं गीत या ठिकाणी आपण श्रीचरणी सेवा सादर करणार आहोत.
पांढरी एक. स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वरस्य सिद्धिदः बल्लाळस्त्रुविनायकोऽस्तु महणे चिंतामणी तेवरे. पांढरी एक लागितलं. ओ लेण्याद्रौ गिरिजात्मजस्सुवरदो विघ्नेश्वरश्चोजरे ग्रामो रांजण संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलम्. जय जय हे ओंकारा जय जय हे ओंकारा जय वरदायक जय वरदायक जय जय भुवनाधारा जय जय हे ओंकारा जय जय हे ओंकारा. मोरगावचा श्री मोरेश्वर पाली क्षेत्री बल्लाळेश्वर मोरगावचा श्री मोरेश्वर पाली क्षेत्री बल्लाळेश्वर ओझर तीर्थी श्री विघ्नेश्वर झडते करुणोदारा जय जय हे ओंकारा जय जय हे ओंकारा जय जय हे ओंकारा. त्रिभुवन तारक दुःख निवारक त्रिभुवन तारक दुःख निवारक सिद्ध टेकी तू सिद्धि विनायक त्रिभुवन तारक दुःख निवारक सिद्ध टेकी तू सिद्धि विनायक महड मंदिरी वरद विनायक येसी मदाकारा जय जय हे ओंकारा जय जय हे ओंकारा जय जय हे ओंकारा. महागणपती रांजण गावा देऊरी चिंता मणी चिंतावा महागणपती रांजण गावा देऊरी चिंता मणी चिंतावा लेण्याद्रुत गिरिजात्मज्वर्णावा अससी मंगल कामा जय जय हे ओंकारा जय जय हे ओंकारा जय जय हे ओंकारा. चराचराला तू व्यापिले दर्शन मात्रे दुरित लोपले चराचराला तू व्यापिले दर्शन मात्रे दुरित लोपले अष्टविनायक रूप आपुले अष्टविनायक रूप आपुले अससी जगदो
जय हे ओंकारा, जय वरदायक, जय वरदायक, जय वरदायक, जय वरदायक, जय जय भुवनाधारा, जय जय हे ओंकारा, जय जय हे ओंकारा, जय जय हे ओंकारा, ओंकारा, ओंकारा. आपल्याला आपले जे स्वयंभू राजेश्वर आहेत आपले भूस्वानंद क्षेत्रातले, त्यांच्यावर विवेक महाराजांना एक गीत आलं होतं. त्याला झाली 3-4 वर्ष झाली. गाडीवरून तिकडून पूजा करून येताना ते गीत आपोआप स्फुरलं आहे. तर त्याची फक्त 2 कडवी आजच्या वर्धापन दिनानिमित्त आपण सादर करणार आहोत. भूस्वानंद क्षेत्री प्रगटले राजेश्वर, भूस्वानंद क्षेत्री प्रगटले राजेश्वर, चैतन्याची सत्ता व्यापुनी चराचर, चैतन्याची सत्ता व्यापुनी चराचर, भूस्वानंद क्षेत्री प्रगटले राजेश्वर, भूस्वानंद क्षेत्री प्रगटले राजेश्वर, प्रेममयी मूर्ती नयनी अमृत दृष्टी, प्रेममयी मूर्ती प्रेममयी मूर्ती नयनी अमृत दृष्टी, नाम तिचे घेता सामर्थ्य प्रतिसृष्टी, नाम तिचे घेता सामर्थ्य प्रतिसृष्टी, भूस्वानंद क्षेत्री प्रगटले राजेश्वर, भूस्वानंद क्षेत्री प्रगटले राजेश्वर, चैतन्याची सत्ता व्यापुनी चराचर, चैतन्याची सत्ता व्यापुनी चराचर, भूस्वानंद क्षेत्री प्रगटले राजेश्वर, भूस्वानंद क्षेत्री प्रगटले राजेश्वर, आत्मबोध वीर चित्त सिद्धी बुद्धी
तुझी सत्ता व्यापुनी चराचर भूस्वानंद क्षेत्री प्रकटले राजेश्वर भूस्वानंद क्षेत्री प्रकटले राजेश्वर भूस्वानंद क्षेत्री प्रकटले राजेश्वर. या ठिकाणी आपण स्वयंभू राजेश्वरांवर जे गीत आतून आलेलं आहे त्याची 5-6 कडवी आहेत, पण आता वेळेअभावी आपण 2च गायलेली आहेत. सुंदर गीत आलं आहे. ज्यावेळेस मी 2 व्हीलरवर पूजेला जात होतो राजेश्वरांच्या, त्यावेळेस काय झालं, पाऊस खूप आला आणि मी चांबळी मार्गे गेलो त्या ठिकाणी आणि चांबळीतून म्हणजे प्रार्थना केली की राजेश्वरामध्ये आता सेवा झालेली आहे, परंतु अनुकूलता द्यावी. 2 व्हीलर होती, रेनकोट होती, काही नव्हता. मग असं झाल्याबरोबर वरती ढगांचा पाऊस थांबला आणि उन्हाचा जो ढगाचा आकार आहे तो मोरयाचाच आकार पूर्ण झाला. तो आकार झाल्यानंतर एकदम तिथूनच शब्द सुरू झाले, भूस्वानंद क्षेत्री प्रगटले राजेश्वर. आणि मग गाडीवरच एक गीत आहे, घरी घेऊन काढलं आणि मग ते गीत आपण ऐकलं. 40 सेकंद ते आलेलं आहे. तर ती त्यांचीच कृपा, सद्गुरूंची कृपा. आणि आता या ठिकाणी आपले शंकर महाराज माईक हस्तांतरित करतो त्यांच्याकडे. आज वर्धापन दिनानिमित्त